तर आपला भाग जो चालू होता त्याचं नाव आहे पेपर पहिला भाग बी आहे ना. तो भाग चालू होता, त्याच्यामध्ये आपला शेवटचा पार्ट शाहीर आपण जसं म्हटलं होतं की आपण हा पैंजणमध्ये घेणार आहोत, जो आपल्या पद्यामध्ये भाग येतो. त्याच्यानंतर येतं बखर लिटरेचर म्हणजे बखर साहित्य, तो आजचा भाग आहे. त्याला आपण बखर साहित्य म्हणा. हे बाकी तुम्हाला माहिती आहे की कुठलं पुस्तक वापरायचं आहे आणि हे सुद्धा तुम्ही पाहिला आहे ना. आणखी एकदा शेवटचा भाग आहे म्हणून सांगतो पहा. तुम्ही जर सगळ्या गोष्टी पाहिल्या असाल, नीट जे काय प्रश्न आले त्याच्यावर जर विचार केला असाल तर तुम्हाला समजते की त्यांच्यात नेमकं काय येतं. इतकं आहे वाचण्यासारखं त्याच्यामध्ये की आपला भरपूर टाईम लागू शकतो त्याच्यामध्ये, पण विनाकारण आहे ते. परंतु ते वाचायची आवश्यकता बी लागणार नाही किंवा इतर गोष्टी करायची गरज लागणार नाही जेव्हा तुम्ही प्रश्नाचं स्वरूप पाहता किंवा त्याचं विश्लेषण करता स्वतःहून. तर इतक्या क्लासमध्ये तुम्हाला समजलं असेल की जे आपण पाहतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी दृष्टी लागते UPSCसाठी, ना की घेऊन बसले महानुभव पंत, वारकरी संप्रदाय, पंडित कवी. ते किती घेतलं तर संपत नाही, परंतु जे विचारलं जातं जे सटीक आहे त्याच्यावर राहायचं. त्याच्यामुळं लवकर सिलॅबस बी संपतो आणि आपल्याला जे पाहिजे ते पण मिळतं. त्याच्यानंतर आपण म्हटलं की वाचन असताना थोडीफार, आता तुम्ही जेव्हा पुन्हा रिव्हिजन करचाल तेव्हा थोडे थोडे उदाहरणं तुम्हाला महत्त्वाचे ठरतात. म्हणजे आपल्याला एक त्याचं साधार म्हणा किंवा प्रूफ देण्यासाठी की आम्हाला हे माहिती आहे म्हणून उदाहरणं सुद्धा काढून ठेवा. ते काढत असताना मग त्याचं इंट्रोडक्शन महत्त्वाचं ठरतं पहा. इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही काही लिहू शकता, परंतु पुढच्याला पटावा सध्या आहे ना. म्हणजे त्यानं ती प्रस्तावना वाचली की त्याला समजावं की तुम्हाला काहीतरी माहीत आहे अशा प्रकारचं. तर ते प्रयत्न करा. जेव्हा जेव्हा तुम्ही बार बार रीडिंग करता किंवा सराव करता, ते करत असताना त्या गोष्टी जर केलात तर तुमचं अर्धं काम पूर्ण होतं असं समजायचं. बाकी मग ते सरावानं पूर्ण होतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये अभ्यास करत असताना कमी कमी नोट्स काढत राहा. त्याच्यामुळं तुम्हाला त्याचा इतका जास्त फायदा होईल की तुम्हाला ते शब्दामध्ये सांगता येणार नाही. खरंच आहे ते. कारण बऱ्याच 10 अशा कितीतरी गोष्टी वाचून काही मिळणार नाही, परंतु एखादी गोष्ट वाचली तर आपल्याला मनामध्ये विश्वास राहते की ही जर आली तर मी लिहिणार म्हणजे लिहिणार. आणि आपल्या या पेपरमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या आपला म्हणतात की या प्रकारचे येतात. तर ह्या गोष्टी काही लक्षात ठेवा, ज्याच्यानुसार जरी तुम्हाला मार्क जास्त दिसत असले, इथं खूप सारे दिसत असले, म्हणजे 2009ला 80 आहेत, 20ला 50 आहेत, भरपूर आहेत, तरी काय वाचायचं काय टाकून द्यायचं हे माहीत असावं. त्याच्यानंतर आपण पाहूया बखर साहित्य. आता बखर साहित्य पाहत असताना जसं आपण याचं नाव आहे बखर साहित्य, तो काय आहे, कशा प्रकारचा भाग आहे, का आला आहे, याचे बऱ्याच गोष्टी आहेत. परंतु हे करण्या अगोदर आपल्याला आपल्या UPSCच्या दृष्टीनं माहीत असलं पाहिजे की येतं काय नेमकं है ना. तर तो भाग पाहूया आपण. तर तुम्ही वाचा, मी पण वाचतो, छानपैकी वाचा. पहा, जितकं तुम्ही इथं मन लावून वाचाल किंवा हे जे काय आपल्या समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत प्रश्न, जितकं जास्त समजून घेताल ना तुमचं अधिक म्हणा सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. तर ते पहा काय आहे. पहिला प्रश्न काय म्हणतो, बखरी म्हणजे काय, तर इतिहास आणि कल्पकता. तर हे 2 शब्द तुम्ही लिहा. इतिहास आणि कल्पकता यांचे मिश्रण असल्यामुळे त्यातील ऐतिहासिकता पारखून घ्यावी लागते, या विधानाचे स्पष्टीकरण करा. तर इथं काय, इतिहास आणि कल्पकता याचे मिश्रण असल्यामुळं इतिहास नेमका कोणता आहे, जर असेल तर तो पारखून घ्यावा लागतो हे सांगायचे तुम्हाला. 10 मार्काला 2013 साली आलेला क्वेश्चन आहे, त्याच्या अगोदर प्रश्न नव्हते. दुसरा प्रश्न काय म्हणतो, बखर वाङ्मयाने मराठी साहित्यात कोणत्या प्रकारची समृद्धी आणली आहे ना. तर हा एक महत्त्वाचा म्हणू शकतो आपण, कारण समृद्धी म्हणजे काय, त्यांचं काहीतरी वेगळं पण असलं पाहिजे, त्यांच्यामध्ये काहीतरी विशेष असलं पाहिजे की ज्याच्यामुळं असं वाटतं की बखर साहित्यानं मराठी साहित्यामध्ये काहीतरी समृद्धी आणली, म्हणजे काहीतरी एक नवीन भाग किंवा असं म्हणा, किंवा जसं एखाद्या सजावट असते ना त्या प्रकारचं. तर हे काय आहे नेमकं, कशा प्रकारचा भाग आहे त्याच्यामध्ये, तर हा प्रश्न आहे 20 मार्काला 2014 साली. तिसरा प्रश्न काय म्हणतो, बखर वाङ्मयात इतिहास कमी आणि कल्पित अधिक असा आक्षेप का घेतला जातो हे ना. काय प्रश्न आहे, इतिहास कमी आणि कल्पित अधिक असा आक्षेप का घेतला जातो, याचा उलगडा करा. 20 मार्काला 2016. प्रश्न पहिला आणि तिसरा याच्यामध्ये फरक काही नाही है ना. समजून घ्या की फरक काही नाही, फक्त आपला ते 2 मुद्दे माहीत असले पाहिजे की इतिहास कशा प्रकारचा आहे, असला तर किती आहे, आणि जर नाही म्हणत आहेत म्हणजे कारण काय आहे, म्हणजे कल्पकता अधिक आहे. त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन काय म्हणतो, बखर वाङ्मयाचे गुणदोष
विस्ताराने विषद करा. आता इथं पहिलं काय होतं, दुसऱ्या प्रश्नामध्ये समृद्धी आणि चौथ्या प्रश्नामध्ये काय गुणदोष. म्हणजे हे आपलं माहीतच असलं पाहिजे की बखर साहित्याने नेमकं काय दिलं, परंतु असं काय असं वाईट गुण आहेत म्हणा किंवा दोष आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला बखर वाङ्मयामध्ये काही कमी या म्हणा किंवा काही थोडाफार कमजोर भाग असा बी पाहायला भेटतो. त्याला आपण कल्पना इतर बी गोष्टी म्हणू शकतो. त्यानंतर 5वा क्वेश्चन काय म्हणतो, बखर साहित्य हे इतिहास की कल्पित. सप्रमाण चिकित्सा करा, 15 मार्काला 2018 साली. आणि प्रश्न तोच आहे. त्यानंतर 6वा क्वेश्चन काय म्हणतो, बखर वाङ्मयात ऐतिहासिक सत्याचा अभाव असतो, या विधानाची चर्चा करा, 20 मार्काला 2020 साली. प्रश्न पहिला, प्रश्न तिसरा, प्रश्न 5वा आणि प्रश्न 6वा या सगळ्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक कंटेंट माहीत असला पाहिजे. तो म्हणजे काय की बखर साहित्यामध्ये जर इतिहास आहे तर तो कशा प्रकारचा आहे, जर नसेल तर कल्पकता आहे म्हणजे कोणत्या प्रकारची आहे. या 2 कंटेंट जर माहीत असेल तर प्रश्न कसाही येऊ द्या, गोल गोल येऊ द्या आहे ना, चौकोनी येऊ द्या, फिरवून येऊ द्या, आडवा तिडवा कसा बी येऊ द्या, तुम्हाला लिहिता येतं. परंतु 2 कंटेंट माहीत असले पाहिजे की बखर साहित्यामध्ये इतिहास आणि कल्पकता कशा प्रकारची आहे. तर याच्यामुळे तुम्ही म्हणू शकता की 6 प्रश्नापैकी 4 प्रश्न तर त्याच्यावरच आहेत. म्हणजे UPSCला एकच प्रश्न अपेक्षित आहे, तो म्हणजे इतिहास की कल्पित. त्याच्यानंतर राहते 2 क्वेश्चन, ते म्हणजे काय, एक तर समृद्धी आहे, दुसरा आहे गुणदोष. तर अशा प्रकारचे हे फक्त 6च क्वेश्चन आत्तापासून आलेले आहेत है ना. 2020ला 20 मार्काला आला होता. तर हे 6 प्रश्न आहेत ज्याच्यावर हे बखर साहित्य विचारलं जातं. याच्यापेक्षा एखादा प्रश्न जर आपण म्हणलं की ॲडव्हान्समध्ये जर गेलं तर काय, तर बखर हे एक वाङ्मय प्रकार कशा प्रकारे आहे असा एक प्रश्न येऊ शकतो है ना. तर तो एक भाग आपला म्हणता येतं. म्हणजे काय, तर अति महत्त्वाचा भाग काय म्हणता येतं, ऐतिहासिक कल्पित हा भाग बार बार विचारला जातो. त्याच्यानंतर आपण म्हटलं की गुणदोष हा एक भाग विचारला जातो. त्यानंतर वारंवारता कमी, जे म्हणतो आपण की कमी महत्त्व आहे किंवा शक्यता, जसं की विशेष काय विचारलं, सामर्थ्य आणि मर्यादा हा भाग विचारला जातो. म्हणजे गुण किती आहेत, तर कमीत कमी 10, जास्तीत जास्त 20 मार्काला प्रश्न आहे. आता इथं जर गुण पाहिला तर हे 2010चा चुकून झालेला आहे, 60 मार्काचा आहे, याच्यामध्ये काही पण नाही आहे ना. 2010ला नाही, 13 पासून प्रश्न सुरू झाले होते, म्हणजे हा 12चा पण नाही, तर म्हणजे हे मिस्टेक झालेले आहे. बाकीच पहा 2013 पासून ते 2020 पासून हे जे काही क्वेश्चन आलेले आहेत ते आपण याच्यामध्ये पाहू शकतो. तर इथं म्हणाय वाव आहे की करायचे कमी, सटीक आहे. जास्त आपल्याला इतर गोष्टीकडे पळत बसायचं नाही की ही बखर वाचा का ती बखर वाचा, पानिपतची का भाऊसाहेबाची कशाची का, विचारलं जातच नाही. आणि दुसरं म्हणजे काय की बरेच कुटाने चालतात मुलामध्ये की हे वाचलं पाहिजे का ते केलं पाहिजे, प्रश्न येतच नाहीत. तर ते समजणाऱ्याने समजून घ्यायचं की अभ्यास काय करायचा असते मराठी साहित्यामध्ये. तर आपण पुढे जाऊया. हे तुम्हाला कळलं की फक्त 2 प्रकारचे प्रश्न आहेत, एक म्हणजे इतिहास आणि कल्पित आणि दुसरं म्हणजे गुणदोष है ना. त्याच्या मग मर्यादा आल्या किंवा ते स्वरूप किंवा असं म्हणू शकता. आपण एक ॲडव्हान्समध्ये जाऊ, एक म्हणजे एक वाङ्मय प्रकार म्हणून पाहिला जातो. तर तो एक भाग पाहूया. तर हा एक भाग गोष्टी पाहिल्यानंतर आता ॲक्च्युअल भागाला सुरुवात करूया की काय आहे नेमकं बखर साहित्य. तर नाव आहे बखर साहित्य. त्याचं नाव असं बी म्हटलं जातं की मराठीतील प्राचीन गद्य वाङ्मय प्रकार आहे. आणि ते शब्द काय, गद्य हा शब्द आहे, गद्य वाङ्मय प्रकार आहे. म्हणजे असं बी नाही की हे आतापासून सुरुवात झालेलं आहे किंवा आधुनिक काळामध्ये, अगोदरचंच होतं, परंतु त्याला वेगवेगळी नाव होती है ना. जसं की बखरला अगोदरच्या काळामध्ये हकीकत, कुठं बातमी, कुठं इतिहास, कुठं कथानक आहे, कुठं वाका, कुठं करीना है ना. करीना हा मुलीचं नाव नाही बरं का. कैफियत, आत्मव्रत, प्रसिद्ध किंवा असं बी म्हटलं जातं की ऐतिहासिक स्त्री पुरुषाचे चरित्र. तर असं बखर साहित्याला बरंच नाव आहे ना. हकीकत, बातमी, वाका, करीना, कैफत, वार्ता बी येतं नाव, असं बरेच नाव आहेत की ज्याच्यामुळं आपण म्हणू शकतो की आता बखर हे जरी नाव म्हणजे आजच्या काळचं आहे, म्हणजे आधुनिक काळात जरी म्हणत असेल तर याला अगोदरच्या काळामध्ये बरेच नाव होते, म्हणून म्हटलं जातं की प्राचीन गद्य वाङ्मय प्रकार आहे. दुसरे बी असं बी आहे ना, म्हणजे वार्ता, समाचार, वृत्त हे सुद्धा बखरलाच म्हटलं जातं. बखरीमध्ये तोच भाग असतो, म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी सांगितलं जातं, खबर दिली जाते, अशा प्रकारचा भाग येतो. तर हे बखरीचं थोडंसं. त्याच्यानंतर बखर हा शब्द असं म्हटलं जातं की अरबी शब्दापासून आलेला आहे. त्याचा वर्ण प्रत्यय झाला, वर्णाचं इकडून तोडून मोडून काहीतरी भाग झाला आहे ना, वर्णव्यत्यय आपण म्हणतो. त्याला तोडलं मोडलं, त्याचा प्रारंभ काहीतरी झाला, तिथून मग ते या बखरचा हा जो काय भाग आहे तो खबरपासून आला आहे ना. म्हणजे पहा, त्याला उलट जर केलं आपण म्हणता येत ना, ब ख र, तर हे बला पुढे आणलं, खला मागं नेलं आणि झाला शब्द बखर.
तर अशा प्रकारचा हा भाग आहे, म्हणजे वर्णव्यत्यास होऊन हा शब्द आला असं म्हटलं जातं. परंतु आपले एक राजवाडे आहेत, राजवाडे म्हणतात की राजवाड्यांना हे मान्य नाही, म्हणजे या शब्दापासून आला असं मान्य नाही. त्यांच्या मते राजवाडे काय म्हणतात, बक म्हणजे काय, बकणे किंवा बोलणे, या शब्दापासून बकर हा शब्द मराठीत आला असं म्हणतात. तर असे दोन एक मत आहेत की एक म्हणतात की अरबी शब्दापासून आले असावा, एक म्हणतं की नाही, तो बक हा जो काही शब्द आहे तिथून बकणे किंवा बोलणे या शब्दापासून आला असावा असं म्हणणंच आहे. असतात शास्त्रज्ञ किंवा मराठी साहित्य म्हणा, साहित्य विचारवंत, ते अभ्यास करून अशा गोष्टी करतात. तर असं बी म्हटलं जातं की आता इथं एक शब्द असा आहे की हा खबर शब्द कधी कधी फारसी, कुठे कुठे पुस्तकामध्ये फारसी बी म्हटलं जातं शब्दापासून आला असावा, परंतु बऱ्याच पुस्तकामध्ये अरबी आहे. परंतु तुम्हाला कधी कधी वाटलं की फारसी लिहू का अरबी लिहू, तर लिहूच नका. जे वादामध्ये आहे ते लिहायचंच नाही. हे विकराजवाडीच लिहिलं ना त्यापैकी सोपं की बक म्हणजे काय, बकणे बोलणे या शब्दापासून मराठी शब्द आला असावा. तर आपला म्हणता येतं की बकरीचे लेखन फारसी तवारिखाच्या अनुकरणातून झालं, म्हणजे ते फारसी लोकांमध्ये बातम्या म्हणा किंवा तवारिखा म्हटलं जायचं की ते जे काय घडामोडी होते त्याच्या अनुकरणातून झालेला भाग असावा, असं हे राजवाडे तर्क देतात. त्याच्यानंतर असं म्हटलं जातं की बकऱ्याच्या चामड्यावर लिहिण्याचा जो काही आघात होता अरबस्थानामध्ये, तिथून मग या बकरपासून बखर झाला असावा. अरबस्थानमध्ये बकऱ्याच्या चामड्यावर लिहिण्याचा एक आघात होता, म्हणजे बकरीचे चामडा असं त्याच्यावर लिहिलं जायचं आणि त्याच्यापासून मग हा शब्द आला असं म्हटलं जातं. म्हणजे हे संस्कृत पुरातन कथाकडून आता असं बी म्हटलं जातं की वंश याच्याकडे वळणारा भाग आहे हा, म्हणजे वेगळ्या वेगळ्या गोष्टीचं मत मांडलं जातं की बकर हा शब्द आला, कसा आला किंवा कुठून आला. तर थोडक्यात काय म्हणायचं की ठीक आहे बाबा, जे काही मतवाद असतील ते मान्यता आम्हाला की बकर हा शब्द आला. त्याच्यामुळे आपण म्हणतो की प्राचीन गद्य वाङ्मय प्रकार आहे, कारण त्याला अगोदर बरीच नाव होती. तर याला दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे ऐतिहासिक दृष्टीने एक महत्त्वाचा प्रकार म्हणून बी पाहिला जातो बखरकडे, कारण ज्या घडामोडी घडल्या, जे राजकारण समाजकारण जे काही घडलं असेल त्याची वार्ता, त्याचं खबर याच्या लेखनामध्ये येत असेल, म्हणून ते बखर म्हटलं जातं. आणि त्याच दृष्टिकोनातून की 16वी म्हणा 13व्या शतकामध्ये काय घडलं होतं ते ऐतिहासिक एक महत्त्वाचा प्रकार म्हणून सुद्धा बखरीकडे पाहिलं जातं. तर काय म्हणता येतं आपला की ऐतिहासिक घडामोड असेल किंवा शूरवीराचे गुणगान असेल, लढाया असतील किंवा थोर पुरुषांची चित्र असेल, यांचे लेखन आपल्याला बखरीमध्ये पाहायला भेटतं, किंवा जेव्हा आपण बखर वाचतो ते या सगळ्या गोष्टी पाहायला भेटतात. तर हा बखर साहित्य थोडक्यात काय म्हणायचे की जे आजकालचे न्यूजपेपर आहे ना, न्यूजपेपरमध्ये काय चालतं की रोज घडणाऱ्या घडामोडी आहे ना, म्हणजे आजचं थोडंसं वेगळं असेल परंतु रोज घडणाऱ्या ज्या घडामोडी होत्या त्या आपण त्याच्यामध्ये लिहितो. म्हणजे वर्तमानपत्रामध्ये वाचत असाल, मग कोणी लोकमत, कोणी लोकसत्ता, कोणी हिंदुस्तान किंवा काही असेल, बरेच नाव असतात त्याचे वाचत असेल. तर तो अगोदरच्या काळामध्ये कुठल्या राजवाड्यामध्ये किंवा असे जे काही लोक राहतात त्यांचे त्यांनी लिहिलं असेल, मग लिहितोयसा त्याच्यातले काही ऐतिहासिक गोष्टी येतात, कधी कधी शूरवीराचं वर्णन किंवा जे काही थोर पुरुष होऊन केले किंवा श्रीमंत लोक असतील त्यांचं वर्णन पाहायला भेटतं. तर तोच भाग आहे. जसं की अंबानीचं नाव येतं ना पेपरमध्ये किंवा सचिन तेंडुलकरचं नाव येतं, तर हे थोर मोठे लोकांचं नाव, तशा प्रकारचंच हे बखर एक आहे की ज्याच्यामधून खबर मिळते आपल्याला. एक खबर कुठली आहे तर इतिहासामधली खबर मिळते. तर असा एक भाग म्हटला जातो. याच्यानंतर हा थोडासा म्हणजे तुम्हाला समजलं असेल की बखर म्हणजे काय, तर एक वार्ता आहे किंवा समाचार, वृत्त म्हणा किंवा बरेच नावं, बातमी, हकीकत, बाका, करिणा, कैफियत, तर असे बरेच नाव आहेत. त्याच्यानंतर थोडक्यात जर पाहिलं आपण तर हा खबर या शब्दावरून आला असं आपण म्हटलं जातं है ना. बखर हा शब्द खबर या शब्दावरून आला असं, विशेषतः घडामोडी म्हणा, ऐतिहासिक गोष्टी याच्या दृष्टिकोनातून आपण पाहू शकतो. आता याला बरेच प्रकार पडले जातात, परंतु आपला ते प्रकार काही महत्त्वाचे नाहीत की काय आहे, कशा प्रकारचा भाग आहे. तरी पण आपण काही पाहूया काय काय म्हणतात प्रकारामध्ये. तर प्रकारामध्ये 5 प्रकार पाळले जातात. ते पहिला म्हणजे काय, समकालीन बखरीकारांना समक्ष पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या राजकीय घटनावर एखादी गोष्ट लिहिणे किंवा एखादी बखरी लिहिणे. म्हणजे काय की सपोज की शिवाजी महाराज होते, तर शिवाजी महाराजच्या काळात असणाऱ्या एखाद्या व्यक्तीने शिवाजी महाराजाला पाहून जे काही त्यांचे प्रसंग आहे ते पाहून बखर लिहिणे, म्हणजे समक्ष असणाऱ्या समोर असणाऱ्या ह्याच्या व्यक्तीपासून ते भाग लिहिणे, त्याला म्हटलं जातं हा एक प्रकार पाळला जातो. म्हणजे प्रमाण जास्त आहे ना, म्हणजे एखादा व्यक्ती जसं की आजचं वर्तमानपत्र आहे की आजचं वर्तमानपत्रामध्ये जो काही व्यक्ती आहे, जर तो सचिन तेंडुलकरविषयी किंवा अंबानीविषयी लिहित असेल किंवा नरेंद्र मोदीविषयी लिहित असेल, राजीव गांधीविषयी लिहित असेल, तर ते विश्वास ठेवण्यासारखं आहे, कारण तो आजच्याच काळामध्ये आहे.
तर हा एक पहिला प्रकार पाळला जातो की समक्ष बखरीकार असणारा किंवा समक्ष जो काही पाहून प्रसंग किंवा राजकीय या गोष्टी पाहून लिहितो तो एक प्रकार. जसं की सभासदी बखर म्हटलं जातं तर तो समक्ष आहे असं म्हटलं जातं, किंवा भाऊसाहेबाची बखर बी म्हटलं जातं तर तो समक्ष आहे असं म्हटलं जातं. तर हा एक प्रकार आहे. हे काय आपला विचारलं जात नाही, फक्त उगा आपल्याला माहित असावं म्हणजे काय काय असतं त्याच्यामध्ये. दुसरा एक प्रकार आहे म्हणजे की केवळ स्मृतीवर म्हणजे आठवण ठेवून किंवा कुठल्या तर दंतकथा ऐकली आहे किंवा कुठली आख्यायिका ऐकली आहे किंवा पारंपरिक काहीतरी हकीकत ऐकली आहे याच्या आधारे ते ही लिहिणे, बखर लिहिणे. जसं की सोहिनी विरचित ही एक बखर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तोच भाग पाहायला भेटतो. किंवा काही लोकांना मग ह्या पुराण्या भागवतामध्ये गोष्टी लिहिल्या असतील ते म्हणजे कसं ऐकलेल्या किंवा दंतकथा असलेल्या गोष्टी, तर त्याला म्हटलं जाते काय, केवळ स्मृतीवर हवाला ठेवून किंवा दुसऱ्याचा ऐकून आठवणी दंतकथा याच्या आधारे लिहिणाऱ्या बखरी, हा दुसरा प्रकार. त्यानंतर तिसरा प्रकार बी आहे ती म्हणजे की ऐतिहासिक कागदपत्र, जे काही कागदपत्र होते किंवा जुने ग्रंथ असतील किंवा दप्तरातील टिपणे असेल, जसं की शिवाजी महाराज असतील किंवा त्यांच्या दप्तरामध्ये ज्या गोष्टी असतील किंवा पत्र असतील किंवा ऐतिहासिक सत्याच्या दृष्टीने असणारे जे काही विश्वसनीय गोष्टी आहेत त्याच्या आधारे लिहिणारे हे बखरी असतील. असा एक तिसरा प्रकार की ऐतिहासिक काहीतरी गोष्टी आहेत की ज्याच्या आधारे लिहिलेलं आहे. तर असा एक जसं की मल्हार रामराव यांचं एक बखर आहे, त्यांच्याविषयी बी आपलं असं म्हणता येतं. तर म्हणजे पहिला प्रकार काय होता की समक्ष म्हणजे तो समोर समोर आहे. दुसरा म्हणजे काय, आठवणीवर किंवा दंतकथा. तिसरा प्रकार म्हणजे काय की काहीतरी प्रूफ आहे की कागदपत्र आहे, जुने ग्रंथ आहे ज्याच्या आधारे ते लिहिलेलं आहे. असं हे तिसरा प्रकार आहे. आता आणखी 2 प्रकार पडतात त्याच्यामध्ये काय की प्रत्यक्ष बखरे असे नाव जरी नसलं, म्हणजे बखर म्हणून नाव नसतं एखाद्या लिखाणाला, परंतु तो बखरीसारखा भाग असतो. बकरीसारखा नाही बरं का, बखरीसारखा. तर ते माझं म्हणणं काय की बखर हा जरी लिहिली नसेल तर ती वाटतं की बाबा, जसं की एखाद्याची हकीकत किंवा हे असेल काहीतरी गोष्टी असेल तर त्या नाव नाही त्याला दिलं की हे बखर आहे म्हणून, परंतु ते आहे ना, त्याच्यासारखं आहे. तर असा एक प्रकार पाळला जातो. जसं की वाका, कैफियत, हकीकत, चरित्र, आत्मचरित्र, किंवा त्याच्यामध्ये जर पाहिला तर भाऊसोबाईची कैफियत म्हटलं जातं, अंगाऱ्याची हकीकत किंवा पटवर्धिनी, असं बरेच नाव दिलं जातं. आता यांच्यामध्ये काय आहे, आपला काही घेणं देणं नाही, त्याच्यामध्ये आहे ह्या गोष्टी. तर हा एक चौथा प्रकार. त्याच्यानंतर 5वा प्रकार एक पडतो, त्याचं नाव आहे की जे काही ऐतिहासिक किंवा राजकीय विषय काही नसलेल्या गोष्टी असतात की त्याच्यामध्ये ऐतिहासिक बी नाही आणि राजकीय विशेष नाही, असा एक बखरीचा प्रकार पडतो. कारण बखरी म्हटलं तर असं म्हणतात की विशेषतः ऐतिहासिक आणि राजकीय गोष्टी असतात, परंतु अशा काही बखरी आहे की ज्याच्यामध्ये ऐतिहासिक आणि राजकीय विषय नाहीत परंतु त्या बखरी आहेत. जसं की काही पौराणिक संदर्भ असतील किंवा काही सांप्रदायिकच्या गोष्टी असतील, काही श्रद्धामय वृत्तीने लिहिलेल्या असतील किंवा काही धार्मिक चमत्कार म्हणा किंवा काही अवतार म्हणा, कधी कुणाचा आदर्शाचं जीवन व्यक्त केलं असेल किंवा त्या काळामध्ये कुठला व्यक्ती असेल, तर अशा प्रकारचे, जसं की उदाहरणार्थ जर पाहायचं तर समर्थाची बखर किंवा कृष्ण जन्मकथाची बखर किंवा बकासुराची बखर, तर अशा प्रकारे प्रकार पडतात याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय की बखरचे भिन्न प्रकार पडतात. एक म्हणजे समक्ष पाहिलेली, दुसरी म्हणजे आठवणीमध्ये असणारी, तिसरी म्हणजे की जे कागदपत्राचा काहीतरी पुरावा आहे जे ऐतिहासिक मानू शकतो, तिसरी म्हणजे की ज्याला बखर नाव दिलं नाही परंतु ते बखर आहे, आणि चौथी म्हणजे की जे राजकीय आणि ऐतिहासिक नाही परंतु काही बखरी आहेत. असे 5 प्रकार आहेत जे तुम्ही पाहिलात. तर म्हणजे काय, आता थोडक्यात तुम्हाला समजायला असेल की हे गद्य लेखन आहे ना. ते पद्यात तर लिहिलं नसेल ना, गुणगान तर थोडं पद्यामध्ये नाही लिहिलं असेल, कारण एखादी खबर द्यायची असेल तर ते पद्यामध्ये कसं देणार, ते गद्यामध्ये लेखन आहे. त्याच्यानंतर ऐतिहासिक सत्य जर पाहिलं तर आता आपला पुढं टॉपिक यायचं होतो की कमी आहे का जास्त आहे. बऱ्याच गोष्टींना म्हटलं जातं की त्याच्यामध्ये ऐतिहासिक सत्य असतं किंवा थोडंफार काल किंवा या गोष्टी नसतील तरी बी ते आपला सांगू शकतो की ऐतिहासिक बाब आहे म्हणून. आता नाही का, तर जसं की आपल्याला माहिती आहे की बखरकार म्हटलं तर जसं की एखादा राजा असेल तर त्याच्यामध्ये असणारा कारकून किंवा कुठला तर व्यक्ती असेल ज्याची खबर किंवा सगळ्या गोष्टी प्रसारित करत असेल, तर त्याच्यामध्ये काय की मग तो व्यक्ती त्या राजदरबारी आहे, आश्रित आहे. मग तो आश्रित असल्यामुळं मग असं बी होऊ शकतं कधी कधी की एखाद्या दुसऱ्याच राजाला काहीतरी पाठवायचं आहे किंवा तिकडून त्याची काही गोष्टी आल्या असतात, तर तो चढून किंवा मोठ्यानं बोलत असेल किंवा काहीतरी फुसकाऱ्या करत असेल, काहीतरी असं मोठं वाव आणत असेल की ज्याच्यामध्ये सत्य कमी आहे, तर हा एक थोडासा भाग आहे की आश्रित होते हे बखरकार. त्याच्यामुळं त्यांनी जे काही बखर आहे ते लिहिल्या, जबाबदारीने सुद्धा लिहिल्या, परंतु थोडासा भाग आक्षेपाने बी घेतला जातो त्यांच्यामध्ये. त्याच्यानंतर यांच्यामध्ये जर बरेच गुण पाहायला भेटतात की जसं की आपण पुन्हा पाहणार असतो त्याच्यामध्ये की
लिहिण्याची पद्धत आहे त्यांची किंवा वाङ्मयाचा रूप बी धारण करतात, कधी सजवतात बी, असे बरेच गुण आहे की जे बखरकारांनी आपला पाहायला भेटतात त्यांच्या बखरीमध्ये. त्यानंतर एक कलावंत म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. जसं की आपण म्हणतो की बखरकार हे खबरी देणारे होते किंवा खबर लिहिणारे असतील, परंतु ते लिहित असताना त्यांनी एक कलाकृती म्हणा किंवा सौंदर्यपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्यामुळे त्यांना कलावंत बी म्हटलं जातं. आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांची स्वतंत्र गद्यशैली बी पाहायला भेटते. तर असंही काहीतरी थोडक्यात आपला म्हणता येतं. त्याच्यामुळं असं म्हणतात की जे पुराण ग्रंथाचे वाचन आहे अथवा काही धार्मिकता किंवा श्रद्धामगता यांचा पगडा या लोकांवर जास्त होता. ऑब्व्हियसली असणारच झाला, त्या काळामध्ये दुसरं काही इंटरनेट तर नव्हतं ना, मग त्याचाच पगडा जास्त होता. आणि त्याच्यामुळं त्या संस्कृतमधील म्हणा किंवा त्या ग्रंथातील जे काही बालबोध वळण असेल किंवा लिहिण्याचा आघात असतो, एक पद्धत असते, तीच त्यांच्या लिखाणामध्ये पाहायला भेटते. त्याच्यामुळं संस्कृतचा बी वर्चस्व म्हणा थोडासा भाग यांच्यामध्ये बी पाहायला भेटतो. तर हा वैशिष्ट्यपूर्ण थोडंसं स्वरूप आहे जे थोडंसं अगोदरच्याच वळणावर आपला पाहायला भेटतं, परंतु एक नाविन्यता बी त्यांच्यामध्ये असते. यांचं एक महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे की जसं की ऐतिहासिक आणि राजकीय घडामोडी तर पाहायला भेटतात त्यांच्यामध्ये, आहे ना. परंतु असं बी म्हटलं जातं की ऐतिहासिक आणि या राजकीय घडामोडीसोबत त्या काळात असणारं जीवनसुद्धा त्यांच्यामध्ये पाहायला भेटतं. म्हणून म्हटलं जातं सांस्कृतिक जीवनाचा वारसा जतन करण्याचे कार्य किंवा काम बखरीने केले आहे असं म्हटलं जातं. काय? बखरीने जीवनाचा वारसा किंवा जे सांस्कृतिक वारसा आहे तो जतन करण्याचे काम केले आहे. त्यामुळे बखर ग्रंथांना असं बी म्हटलं जातं की मराठी तेजस्वी पराक्रमाचे नंदादीप. काय म्हणतो मी की मराठी शाहीचे तेजस्वी पराक्रमाचे नंदादीप अशा प्रकारचं यांना म्हटलं जातं, है ना. काय म्हणतो मी की या लोकांनी सांस्कृतिक जीवनाचे जे काही वारसा आहे जतन करण्याचे काम केले, त्याच्यामुळे यांना मराठी शाहीचे तेजस्वी पराक्रमाचे नंदादीप म्हटलं जातं. तर असं थोडंसं भाग या बखरीविषयी की काय आहे, कशा प्रकारचं, हे पॉईंट लक्षात ठेवा. म्हणजे जास्त वाचायची गरज नाही. काय? खबर, शब्द, घडामोडी, प्रकार, गद्यलेखन, ऐतिहासिक सत्य, आश्रय, गुण, कलावंत, स्वतंत्र गद्यशैली, असं काही गोष्टी मनात ठेवली की आपल्याला त्याला एक्सप्लेन करता येतं, आहे ना. ते पूर्णपणे सेंटेन्स वाचण्यापेक्षा ते करण्यापेक्षा हे तर आहे, बाकी तर आपण पाहणारच आहोत. तर त्याच्यानंतर काही बखरी पाहूया, म्हणजे जस्ट त्यांचं इंट्रोडक्शन पाहूया काय आहे त्याच्यामध्ये. ते काही विचारलं जात नाही, फक्त आपला माहीत असावं की अशा प्रकारच्या बखरी होत्या. कधी कधी आपलं व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी जसं नाव भाऊसोबाची बखर आहे, सभासद बखर आहे, असं लिहिता येतं ना उदाहरण, ते तुमच्या कानावरून जावं म्हणून हे सांगत आहे. तर भाऊसाहेबाची बखर याच्यामध्ये असं म्हटलं जातं की मराठीमधील किंवा मराठी भाषेतील एक प्रसिद्ध बखर आहे. आणि त्याच्यामध्ये काय तर वाङ्मय इतिहासाच्या दृष्टीने एक लालित्यपूर्ण किंवा श्रेष्ठ वाङ्मय गुणांनी युक्त असलेली असं बखर म्हटलं जातं. कारण विशेषतः बखर म्हटलं तर काय राजकीय आणि ऐतिहासिक भाग, परंतु वाङ्मय दृष्ट्या सुद्धा महत्त्वाची असणारी म्हणजे भाऊसाहेबाची बखर असं बी म्हटलं जातं. आता ही बखर कोण लिहिली याच्याबद्दल मतभिन्नता आहे किंवा कोण आहे याचा करता धरता. असं म्हटलं जातं की कृष्णाजी श्यामराव किंवा चिंताकृष्ण हे यांचं बरंच मानणं आहे की कृष्णाजी श्यामराव हेच त्याचे लेखक असावे असं म्हटलं जातं, याच्यामध्ये जायचं नाही. परंतु थोडक्यात असं म्हणायचं की 1762-63 मध्ये लिहिलेली ही जी काय बखर आहे ती जसं की नाव आहे भाऊसाहेबाची बखर, ती व्यक्तिवाचक नसून ती काय म्हटलं जातं की त्याच्या नावाच्या अभिमान म्हणा किंवा असं काहीतरी दर्शवणार आहे. म्हणजे व्यक्ती केंद्रित नाही तर काहीतरी त्याच्या आजूबाजूचा येणारा जो भाग आहे किंवा त्यांच्याविषयी असणारा थोडासा भाग समजा, फक्त पूर्णपणे व्यक्ती केंद्रित नाही. तर असं बी म्हटलं की व्यक्तिवाचक नाम अभिमान असले तरी ती व्यक्ती केंद्रित नाही, त्याच्यामध्ये इतर भाग येतो. जसं भाऊसाहेबाची बखर त्यांनी लिहिली असेल, परंतु त्याने मध्ये दुसरं काहीतरी लिहिलं असेल, आहे ना. व्यक्तिवाचक नाम अभिमान असले तरी व्यक्ती केंद्रित नाही. त्याच्यानंतर मग ही बखर आहे कशाबद्दल, तर असं म्हटलं जातं की 1753 साली रघुनाथरावने, म्हणजे हे आपले पेशवे काळचे असणारे, त्यांनी जाटच्या कुंभेरीवर स्वारी केली होती. मग त्या स्वारीमध्ये काय झालं की हा जो काही नानासाहेब पेशवे आहे यांचा पराभव झाला म्हणा. तिथंच पराभव झाल्याने हे नानासाहेब पेशव्याचे निधन झाले होते आणि त्याच्यामुळं तिथं दुसरे पेशवे रूढ झाले. आणि हा जो काही इतिहास आहे की तिथून दारुण पराभव झाला, नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू झाला, महादेवराव पेशवे आरूढ झाले किंवा पदावर आले. तर हा जो काही इतिहास पाहायला भेटतो तो भाऊसाहेबाच्या बखरीमध्ये पाहायला भेटतो असं म्हटलं जातं. आणि ते सांगत असताना मग राजकीय घडामोडीचे जे सूक्ष्म किंवा तिथले ज्वलंत उदाहरण आहेत किंवा वर्णन आहेत हे बी पाहायला भेटतात. त्याच्यातले एक काही वाक्य आहे पहा
जैसे भडभुंजे लाह्या भासतात की विद्युल तापात व्हावा तसा एक धडका झाला आहे ना. तर इथं जसे भडभुंजे लाह्या भासतात आहे ना, जी लाह्या भाजणारे असते तशा प्रकारचा एक धडका झाला. तर हे त्यांची लिहिण्याची पद्धत आहे. असं सोपं असलं तर पाठ करा, बाकी नका पाठ करू. तर हे भाऊसाहेबाची बखर. त्याच्यानंतर शिवछत्रपतीची 91 कलमाची बखर म्हटलं जातं. तर याच्यामध्ये काय, तर भोसले घराण्याची एक चरितावली की काय काय आहे घराण्यामध्ये कोणतं, त्याची चरितावली म्हटलं जातं. तर यांचं दत्ताजी त्रिमल वाक्यनवीस यांनी असं लिहिलं म्हटलं जातं. याच्यामध्ये विशेष काय, तर फारसी तावरिका वाचून, म्हणजे जे फारसी लोकांचं जी काय लिहिण्याची पद्धत असते की हे या काळी हे घडलं, या समयी हे घडलं, तर ती तावारिके वाचून यांना प्रेरणा सुचली की आपण सुद्धा अशी बखर लिहावी आणि मग त्यांनी लिहायला सुरू केली. तर असं म्हणतात की याच्यामध्ये 90 प्रकरणे आहेत आणि विशेषतः जे काही पुण्यलोक राजाकथा आहे, म्हणजे विशेषतः ही आपले शिवाजी महाराज यांच्याविषयी ती लेखकांनी लिहिली आहे, स्वप्रेरणारे. तर याच्यामध्ये अफजल खान वधाचा प्रसंग आहे, आग्र्यातून सुटका आहे, असे जे काही काही प्रसंग आहेत त्यांच्यामध्ये पाहायला भेटतात. आणि त्याचप्रकारे जे काही राज्याभिषेक झाला होता शिवाजी महाराजांचा, त्याचं वर्णन बी आपल्याला या बखरीमध्ये पाहायला भेटतं. आणि याला विशेष काय, तर जुनी सभासद पूर्व बखर म्हणून याला मोल आहे, म्हणजे विशेष महत्त्व जुनी सभासद पूर्व बखर अगोदर लिहिलेली. तर असं एक असं म्हटलं जातं याच्यामध्ये. त्याच्यानंतर आणखी एक आहे की सप्त प्रकरणात्मक बखर. काय नाव, सप्त प्रकरणात बखर. हे काय शिवाजी महाराजाच्या चरित्रावर आधारित आहे आणि मल्हारराव रामराव हे जे काही चिटणीस काय असतात ना, ते चिटणीस विरचित हा जो काही भाग आहे की चिटणीस त्यांचं जे काही पद आहे त्यांच्या भागात त्यांच्या उत्तरकालीन लिहिले असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये काय आहे की जर मुख्य गाभा जर धरला तर शिवाजी महाराजाचे लोभस आदर्श राजा महापुरुष म्हणून वर्णन केलेले पाहायला भेटतं. त्यांचे संगीत नाट्य कलाकुशल व्यक्तिमत्वाचा भाग पराक्रमी एक तेजस्वी राजा म्हणून गौरव हा या बखरीमध्ये पाहायला भेटतो. तर याच्यामध्ये काही सुभाषिताचा वापर त्यांनी केला आहे. जे काही मानवी स्वभावाचे जे काही विविध नमुने असतात किंवा जे काही स्वरूप आहे किंवा त्यांचे जे काही हावभाव असतात त्याचं वर्णन त्यांचं सादर केलेलं पाहायला भेटतं. आणि त्याचप्रकारे त्या काळात असणाऱ्या जी काही लोकस्थिती याचं बी दर्शन आपल्याला या सप्त प्रकरणात्मक बखरमध्ये पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आहे होळकरांची बखर. होळकरांची बखरला कैफियत बी म्हटलं जातं. आता कैफियत काय, तर बखरच आहे ना, सरळ सरळ साध्या साध्या शब्दामध्ये. तर याच्यामध्ये तर काय म्हटलं जातं की जे काय होळकर घराणे, त्याला अहिल्याबाई होळकर आपण म्हणतो ना, त्या घराण्याविषयी आपल्याला पाहायला भेटतं की त्यांचा इतिहास किंवा त्याच्यातला जो काय त्यांनी घडवलेल्या ज्या काही गोष्टी असतात, केलेले कार्य आहे ते पाहायला भेटतं. मग मल्हारराव होळकर असतील, अहिल्याबाई होळकर असतील, यांची नावं जे इतिहासात अजमर पाहायला भेटतात. तर त्याचं बी काही गोष्टी आपल्याला या बखरीमध्ये होळकरांची बखरी यांच्यामध्ये पाहायला मिळते. त्याच्यानंतर पानिपतची बखर. पानिपतच्या बखरीमध्ये काय असेल तर युद्धाचं वर्णन आहे, ऑब्विसली जसं नाव आहे तसंच असेल ना. तर पानिपतच्या युद्धाचे वर्णन करणारी दुसरी बखर, म्हणजे पहिली बखर होती अगोदर, तर त्याची म्हणजे पानिपतची बखर असं म्हटलं जातं. लेखक कोण आहेत, रघुनाथ यादव, श्रीमंत महाराज मातोश्री गोपिकाबाई यांच्या आज्ञेवरून या रघुनाथ यादव यांनी लिहिली आहे असं म्हटलं जातं. तर लेखन काळ 1770च्या आसपास. तर याच्यामध्ये काय, तर जो काय बकरीचा नायक आहे असं म्हटलं जातं की काहीतरी त्याच्यातलं भांडण झालं होतं, पण सदाशिवराव भाऊ शिंदे किंवा होळकर यांच्यामध्ये भांडण झालं होतं. याचं उत्तर देणारा हा नायक या बकरीमध्ये पाहायला भेटतो है ना, भांडणाचं उत्तर द्यायला. बाकी नाव बिव लक्षात नका ठेवू की काय काहीतरी होतं त्याच्यामध्ये, ते उत्तर देण्यासाठी लिहिलेली एक बखर आहे. त्याच्यामध्ये विश्वासरावाला जे गोळी लागतात गहिरून येणारा भाऊ तिथे पाहायला दिसतो असं म्हटलं जातं, किंवा बऱ्याच गोष्टी तिथं वर्णन करतात. तर म्हणजे काही तर हे जे काही रघुनाथ यादव आहे यांचा हातखंडा म्हणजे युद्ध वर्णन करण्यामध्ये ते माहीर पाहायला भेटतात त्यांच्या लिहिण्यावरून. त्याचप्रकारे वर्णन प्रसंगी रामायण महाभारताच्या उपमा वापरतात, निवेदन शैली भाषा हुबेहूब वर्णन या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये पाहायला भेटतात. तर पानिपतची मराठीची ती जी काही बखर आहे ती एक शोककथा आहे, अशा प्रकारचा भाग आपण म्हणू शकतो की असं म्हटलं जातं. तर हा एक शोकात्म्यता जो का प्रत्यय आहे तो बकरीमध्ये पाहायला भेटतो. तर ही पानिपतची बखर कशाचा, युद्धाच्या प्रसंगी झालेले. कोणता युद्ध घडलं होतं, कोण होतं, सदाशिवराव भाऊ होते, एवढं तर लक्षात ठेवा, बाकी काही नका नाही. लिहिणारे कोण, रघुनाथ यादव. तर असा एक भाग आहे बकरीचा. तर तुम्ही त्या बकरीचे नाव लक्षात ठेवा, बाकी तर जसं तुम्हाला नाव आठवतील दुसऱ्या बकरीचे तर ते बी लिहू शकता. परंतु इतके काय, जसं की शिव दिग्विजय आहे, शिवपूर्वकालीन बखर म्हटलं जातं, राक्षक तागडीची बखर,
आता राक्षस तागडीची बकर जर नाव तुम्ही ऐकलं नसेल, परंतु त्याच्यामध्ये विजयनगराचा जसा विध्वंस झाला ते राक्षस तागडीची बकर असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये जो काही हे राज्य होतं ना विजयनगर, त्याचा विध्वंस झाल्याची माहिती पाहायला भेटते. आता शाली वाहनाची बखर बी आहे पहा. 1 आणि 3 शतकामध्ये हे शाली वाहनाची बखर लिहिली जाते असं म्हटलं. सर्वात जुनी बखर शाली वाहनाची बखर. त्यानंतर शिवकालीन बखर आताच पाहिलं सभासदाची बखर आहे. याच्यामध्ये थोडंफार कालनिर्देश म्हणा किंवा त्याच्या थोड्याशा चुका पाहायला भेटतात. त्याच्यानंतर हे शिवदिग्विजय म्हटलं तुम्हाला, याच्यामध्ये खंडू बल्लाळ किंवा हे जे काही व्यक्ती आहे त्याच्याबद्दल माहिती पाहायला भेटतं. मल्हारराव रामराव चिटणीस आहे यांचे सुद्धा बखर, त्यांच्यामध्ये नाट्यात्मकता, खटकेबाज संवाद म्हणा, जसं की त्याच्यामध्ये त्या मल्हारराव रामराव चिटणीस याच्यामध्ये पाहिलं तर 4 नजरा होताच खानाने वकिलास पुसले राजे हेचकी काय आहे ना. तर त्याच्यामध्ये हा वाक्य आहे पहा की त्याने लिहिले की 4 नजर म्हणजे खान इकडे तिकडे बघू लागला आणि तो म्हणतो की राजे हेचकी काय, म्हणजे 4 नजरा होताच खानाने वकिलास पुसले की राजे हेचकी काय. हा एक प्रसंग आहे तो आपल्याला मल्हारराव रामराव चिटणीस याच्यामध्ये पाहायला भेटतो. तर ह्याच्यामध्ये काय तर धर्म वृद्धिंगत करावा यासाठी प्राण दौलत किंवा गेले तरी जावे अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्या बकरीमध्ये पाहायला भेटतात. पेशवेकालीन बी बखर आपला पाहायला भेटते. पेशवेकालीन बकरीमध्ये जर पाहिला तर विविध विषयांच्या स्वरूपात आहे किंवा पानिपतचा संग्राम आहे किंवा मराठ्याचा पराभव कसा झाला ह्या बी गोष्टी. आता त्यांनी मराठ्याचा पराभव झाला आहे तरी ते अभिमानास्पद सांगितलं आहे ना, अभिमान दृष्टीने सांगितलं की पराभव झाला, काय कारण होतं या गोष्टी सुद्धा. तर या पानिपतच्या बकरीमध्ये जसं म्हटलं की एक अप्रतिम वर्णनशैली आहे किंवा उत्कृष्ट कल्पकता पाहायला भेटते. थोडंफार अलंकाराचं स्वरूप बी आहे, भाषा प्रभुत्व पाहायला भेटतं, जे काही रघुनाथ यादव किंवा इतर बी गोष्टी असतील. आता भाऊसाहेबाची बखर बी पाहिली आपण, त्याच्यामध्ये बी पहा की जो काय पानिपताचा वृत्तांत त्याच्यामध्ये बी पाहायला भेटतो. इतर बी गोष्टी आहेत पण पानिपतांचं बी पाहायला भेटतो. काही शब्द आहे जसं की भाऊसाहेबाच्या बकरीमध्ये एक शब्द आहे पहा, दत्ताजी म्हणतात इथं बचेंगे तो और भी लढेंगे. हे शब्द तुम्ही कुठे ऐकला असताल कुठेतरी. तर भाऊसाहेबाच्या बकरीमध्ये हे लिहून ठेवा, तुम्हाला तर कुठे इंट्रोडक्शन करण्यासाठी उपयोगात येऊ शकतं. तर भाऊसाहेबाच्या बकरीमध्ये एक दत्ताजी नावाचे व्यक्ती आहे, ते काय म्हणतात, दत्ताजी काय म्हणतात, बचेंगे तो और भी लढेंगे. हे तुम्ही UPSC साठी वापरू शकता है ना, बचेंगे तो और भी लढेंगे, बचेंगे तो और भी लढेंगे. तर हे असू द्या तुमच्याकडे, हे छोटंसं बचेंगे तो और भी लढेंगे कशामध्ये आहे, भाऊसाहेबाच्या बकरीमध्ये आहे. कधी कधी मनी आणि वाक्यपराचा बी उपयोग पाहायला भेटतो आपल्याला या बकरीमध्ये, जसं की दे माय धरणी ठाय है ना, दे माय धरणी ठाय, दे माय धरणी ठाय. त्याच्यानंतर एक जिद्दीचा मजकूर बी आपला पाहायला भेटतो याच बकरीमध्ये, म्हणजे भाऊसाहेबाच्या बकरीमध्ये. त्याच्यामध्ये यार हो यार हो यार हो भागुमत, यार हो भागुमत मारो 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 मारो. तर याच्यामध्ये काय की म्हणायचं काय आपल्याला की थोडासा हा जो काही बकरीचा आहे ना त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. मनीचा आहे, सुभाषिद्धीचा वापर केला जातो, थोडंफार तिथलं जे काय वर्ण आहे ते थोडंसं युद्धाचा प्रसंग आहे मग तो बी भाग आहे. तर असा थोडासा भाग आपला पाहायला भेटतो. तर हे लक्षात ठेवा, बचेंगे तो और भी लढेंगे. आणि मनीमध्ये जे तुम्हाला म्हणता येतील ते, किंवा जिद्दीचा मजकूर जर म्हटलं तर यार हो भागोमत मारो मारो असं म्हटलं जातं. किंवा आणखी एक वाक्य पहा, जर तुम्हाला लिहिता येत असेल तर पहा, लिहित असाल तर मी सांगतो पहा. बकरीमध्ये म्हणजे त्याच भाऊसाहेबाच्या बकरीमध्येच पाहायला भेटतं. कुठं लिहू आपण इथं, फक्त भाऊसाहेबाच्या बकरीमध्ये आहे म्हणून लक्षात ठेवा, मी दुसरीकडे लिहितो फक्त. हां, शिव छत्रपतीच्या खाली लिहितो, परंतु काय ते भाऊसाहेबाच्या बकरीमध्ये आहे. काय, जल की शोभा कमल है, काय लिहिताल, जल की शोभा कमल है, दल की शोभा पील, दल की शोभा पील,
जल की शोभा कमल है, दल की शोभा पील, धन की शोभा धर्म, धन की शोभा धर्म, धन की शोभा धर्म, कुल की शोभा शील, कुल की कुल म्हणतो ना आपण, कुल की शोभा शील, ह्याच्यावर जास्त लिहिता येत नाही काय. जल की शोभा कमल है, दल की शोभा पील, त्याच्यानंतर खालच्या ओळीमध्ये लिहा धन की शोभा धर्म आणि कुल की शोभा शील. तर हे 2 ओळी आहे ना, जल की शोभा कमल, दल की शोभा पील, धन की शोभा धर्म आणि कुल की शोभा शील. म्हणजे इतिहास आणि वाङ्मय याचा एक संगम पाहायला भेटतो आपल्याला. तर हे काही शब्द असं वाचता वाचता तुम्ही लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो की काय आहे की कधी कधी व्हॅल्यू ॲडिशनसाठी अशा गोष्टी खूप कामाच्या येतात. म्हणजे आकर्षक वाटतं, जरा तुम्ही वाचलंय असं भास होतो दुसऱ्यांना आहे ना. जरी तुम्ही वाचलं नसेल तर भास होण्यासाठी तर करावं लागतं ते, की छालावा म्हणतो ना, की दिसायचं एक अभ्यास वेगळा. ठीक आहे, तसं करू शकता आपल्या परीक्षेसाठी, की दाखवण्यासाठी तर आम्ही वाचलो आहेत म्हणून. तर असे काही महत्त्वाच्या गोष्टी असतात जे वाचता वाचता तुम्हाला समजतात, त्या काढून ठेवा. तर आता आपण पुढे जाऊया. तर त्याच्यानंतर एक प्रश्न येतो. आपण पहिला जो काय महत्त्वाचा प्रश्न आहे की इतिहास की कल्पित, बखर हे इतिहास आहे का कल्पित आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात थोडंसं लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला समजेल की पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की या आपल्या बखरीमध्ये की हे बखरकार कोण होते. तर जसं आपण म्हटलं की राजे असेल, राजवाडे असेल किंवा काहीतरी असेल जे सरकारी असेल, काही दरबार असेल, तर त्याच्यामध्ये काही लोक असायचे कारकून या पेशावर किंवा तिथल्या घडामोडी लिहिणारे. त्याच्यामुळं पहिलं तर महत्त्वाचं आहे की हे जे काही लोक आहेत ज्यांनी काही लिहिलेलं आहे, बखर म्हणा, जे काही हकीकत म्हणा, जे काही लिहिले असेल ते कुणाच्या तर आज्ञेवरून लिहिलं आहे ना, राजकीय पुरुषाच्या आज्ञेवरून लिहिलेलं आहे. तर हा एक पहिला भाग पाहायला भेटतो की लिहिणारे कोण होते. का त्यांनी प्रेरणेने लिहिलेले आहेत का बरेच लोक ना, म्हणजे आपल्याला पूर्णपणे म्हणता येत नाही की सगळेच लोक यांनी राजकीय दरबारामध्ये होते, परंतु सर्वसाधारणपणे ज्या लोकांनी लिहिले आहेत त्यांच्यामध्ये बरंच एक मोठं प्रमाण आहे की ज्याच्यामध्ये राजकीय पुरुषाच्या आज्ञेवरून या सगळ्या बखरी लिहिल्या असतील. आता तुम्ही विचार करू शकता की जर ते बखरकार सरकारी दरबाराचे किंवा राजकीय दरबाराचे आश्रित असतील तर त्याच्यामुळे लेखन जबाबदारीपूर्ण तऱ्हेने झालं आहे ना, जबाबदारीने त्यांनी लेखन केलं. परंतु लेखन करताना नेमकं काय केलं असेल त्यांनी, धनाचा गौरव किंवा त्यांना जे वाटेल की बाबा आपल्या जो काही म्हणजे पैसे देतोय किंवा आपली नोकरी आहे ज्याच्या दरबार त्याचा जर गौरव केला तर तो आपल्याला काहीतरी शाबासकी देईल, अशा गोष्टींनी दिला आहे. म्हणजे काय की त्यांच्या निवेदनामध्ये पक्षपातीपणा पाहायला भेटतो. जरी पुढचं खरा जरी असला तर त्याला थोडंसं खरं न म्हणता की आपलाच धनी हा खरा आहे असं म्हटलं जातं, तर तो पक्षपातीपणा या बकरीमध्ये पाहायला भेटतो. तर हे काही महत्त्वाची गोष्ट आहे की पहिले स्वरूप बकरकार होते कोण असताना मग त्यांचा व्यवसाय कोण होता, काय करत होते, आणि त्या व्यवसायामुळं त्या कारकुनी पेशेमुळं धनाचा गौरव करणे अशा गोष्टी आल्या आणि निवेदनात पक्षपातीपणा व्हायला भेटतो. तर याच्यावर थोडंसं म्हणता येते की मग ती इतिहास असायला पाहिजे का नाही आहे ना, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर अशा गोष्टी त्यांनी लिहिल्या असतील की आश्रित असताना मग तो इतिहास असावा का नाही, प्रश्न आहे ना. त्याच्यानंतर काही गोष्टी बखरकारांनी काही गोष्टी ऐकून लिहिल्यात, वृत्तकथन कोणाचं तर ऐकलं आहे, त्याच्यामुळं ते ऐकून लिहिलेल्या गोष्टीमुळं किंवा दंतकथामुळं त्या गोष्टी पूर्णपणे ऐतिहासिक असतील किंवा म्हणजे काहीतरी त्याचं सत्य असेल अशा गोष्टी विश्वास ठेवणे कठीण मानलं जातं आहे ना. कठीणच आहे ना कुठलं तर ऐकून लिहिणं. जसं की UPSC मध्ये सगळे मुलं असं म्हटलं की सगळी मुलं पास झाली, तर नेमके कोणते मुलं पास झाले असं प्रमाण होतं. किंवा कुणीच काहीतरी म्हणतं ना, काही ना काही गोष्टी जसं की आपण एप्रिल फुल देतो तशा प्रकारच्या गोष्टी आहेत. ते म्हणजे कुणाचं तर काहीतरी ऐकून सांगायचं, काही ना काही गोष्टी सांगायचं, तर त्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवणार नाहीत. जसं की सपोज की तुमचा मित्र आणि तुम्ही UPSC देत आहात आणि तुम्हाला माहिती आहे की तुमची हे झालं नाही, म्हणजे मेन्स होणार नाही, तरी पण तो एखादा व्यक्ती येऊन सांगतो की तुझी मेन्स झाली, तर तिथं काय होतं की विश्वास ठेवणे थोडंसं कठीण जातं. की तुम्हाला माहिती आहे की ते नाही होणार, तर तो म्हणतो की झाली आहे. तर तसा प्रकारचा भाग आहे की काही गोष्टी ह्या IQ असतात की ज्याच्यामुळे वाटतं की या गोष्टी असाव्या. त्याचप्रकारे कुठून कोणी पाहिले असतील, कुणी सांगितले असतील, कुठं वाचले असतील, तर या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण जातं.
तर हा एक भाग आहे की ज्याच्यामुळे इतिहास मानावं का नाही हा प्रश्न निर्माण होतो. त्याचप्रकारे बखरलेखनाची जी काही परंपरा आहे ते मूलतः ऐतिहासिक स्वरूपाची आहे मानता येतं, कारण ते कारकून होते आहे ना, त्या राजकीय जे काही राजकीय पुरुष होते त्यांच्या आज्ञेवरून लिहिणारे होते, त्याच्यामुळे त्याच्यात ती ऐतिहासिक स्वरूपाची नाही असं आपला म्हणता येतं. त्याच्यामुळं जे काही पुरावे म्हणा किंवा इतर गोष्टी जरी आपल्याला बरोबर वाटत असतील थोड्याफार, परंतु त्या बरोबरच आहे असं म्हणता येत नाही है ना. तर हा एक भाग आहे की त्यांनी लिहिता लिहिता समाज मन म्हणा किंवा इतर गोष्टी बी त्याच्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला, आणि मग जे काय आख्यायिका आहे याला बी त्याच्यामध्ये थोडासा हातभार लागला है ना. जे ऐक्यू जे राजकीय गोष्टी घडामोडी घडत होत्या, परंतु ते घडत असताना आपण म्हणतो ऐतिहासिक स्वरूप आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी समाज मंडळ आणलं. कुठल्या तर आख्या सपोज करा की एखादा बखरकार शिवाजी महाराजाविषयी बखर लिहित आहे ना, आणि लिहिता लिहिता त्याला वाटलं की आता शिवाजी महाराजाविषयी थोडं लिहिलं, आता थोडंसं त्याला वाढवून सांगायचंय. मग तू काय करणार, भक्तिभाव जागृत करणार त्याचा, आणि ज्या गोष्टी त्याला माहीत नसतील तो बी लिहिणार. मग ते कुठून लिहिणार, कुणी तर ऐकलं असेल तर ते आख्यायिका करून त्याच्यामध्ये पुट करणार. त्याच्यामुळे ते इतिहास जास्त वाटत नाही है ना. असं होतं ना बऱ्याच वेळा की आपण एखाद्या व्यक्तीचं लिहितो, पण लिहिता लिहिता भटकत जातो कुठेतरी, काहीतरी दुसरंच लिहितो की जे सत्य वाटत नाही. तर अशा प्रकारचं की ऐतिहासिक स्वरूप होतं, परंतु बरंच या बखरकराने कधी समाजमन आणलेलं असतं, कधी कधी आख्यायिका आणलं जातं, म्हणून ते इतिहास आहे का नाही असा बी प्रश्न पडला जातो. म्हणून तो म्हणता इतिहास की कल्पित. त्याच्यानंतर याच्यातील जर पाहिलं की ऐतिहासिक कारण मीमांसा जर करण्याचा प्रयत्न केला, तर इतिहास जे काही पुराण आहे याच्यामध्ये थोडीशी भाग पाहायला भेटतो की त्याच्यातला भाग आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे, की धडपड केला आहे, की काय ना काय आहे हे पाहायला भेटतं आपल्याला. त्याचप्रकारे जे काही याच्यामध्ये येणारे पुरुष आहेत किंवा जे व्यक्ती येतात त्यांची आदर्शाची मांडणीचा प्रयत्न त्याला केला आहे. पहा, आदर्शाची मांडणी करत असताना आपण त्याच्याबद्दल वाईट गोष्टी लिहिणार का, नाही ना लिहिणार. तर तो एक भाग बी आपल्याला थोडासा सपोज करा की आजच्या काळामधील जे काही हे आहेत आपले कोण आहेत, राष्ट्रपती घ्या किंवा पंतप्रधान घ्या, आता यांचं जर वर्णन करायचं असेल, जे एखाद्या व्यक्तीला लिहायचं असेल, तर तू जर त्याचा थोडासा भक्त असेल तर ते लिहिल का काही असं, म्हणजे निगेटिव्ह गोष्टी लिहिल का, आदर्श मांडणी कसा करेल तो, ज्या गोष्टी वाईट आहे ते टाकूनच देईल ना पूर्णपणे तोच भाग. जसं की श्रीराम म्हटलं किंवा श्रीकृष्ण म्हटलं की यांचा उदच करणार लोक, त्यांच्या ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत ते लिहिणारच नाहीत. तर हा एक भाग आपला म्हणता येते की इतिहासामध्ये आदर्शाची मांडणी केली जाते, आणि मग तोच प्रयत्न पाहायला भेटतो. परंतु पूर्णपणे आदर्श मांडणी केल्यानंतर ती आदर्श असेलच का, किंवा त्याच्यावर थोडा प्रश्नचिन्ह निर्माण होतो की तशी व्यक्ती आहे का, अशा गोष्टीमध्ये हे इतिहास की कल्पित हा एक भाग पाहायला भेटतो. त्याचप्रकारे पुराणाचे जे काही पंचलक्षणापैकी वंशवर्ण आणि जे काही वंशाचं अनुसरण असतं, त्या दोन गोष्टीचं त्यांनी इथं भाग पेटला. जसं की सपोज करा की हे शिवाजी महाराज आहेत, तर त्यांचा पूर्वज पाहण्याचा प्रयत्न केला की त्यांचे पूर्वज कोण होते, त्याच्या मागं जातात ते पूर्णपणे. जसं की हे जर पाहिलं तर आपलं ज्ञानेश्वर महाराज, तर ते कुठे जाणार, पार नाथ संप्रदाय, नाथ शिवाच्या बसून येतात मग है ना, असे धागे जोडत जोडत पुढे येणार. जरी माहीत जरी नसतं, आता हे कुठं ज्यांनी लिहिलं त्यांना कुठं माहीत होतं की हे जे काही नाथ संप्रदाय आहे किंवा हे जे काही ज्ञानेश्वर महाराज आहे ते शिवभक्ताचे आहेत, तर ते उगं जोडलेलं असतं असं प्रकार. तर हे लक्षणाचा जो भाग आहे तो बी पाहायला भेटतो. त्याच्यामुळं हा बी प्रश्न निर्माण होतो की मग इतिहास आहे का कल्पित आहे. तर अशा थोड्या पाय गोष्टी आहेत ज्या ऐतिहासिक वाटतात. जसं की पुराण जर आपण म्हणलं की हां या पंचलक्षणापैकी हे पुराण योग्य आहे, तर इतिहास आहे वाटतं, परंतु त्याच्यावर बी कधी कधी आक्षेप घेतला जातो की या गोष्टी बरोबर असतीलच का म्हणून. त्याच्यानंतर आणखी जर म्हटलं तर जसं आपण म्हटलं की पक्षपातीपणा केला या लोकांनी, लोकांनी, आणि त्याच्यामुळं पक्षपातीपणा असेल किंवा त्यांचा गौरव करण्यासाठी काही गोष्टी केल्यात. हे करत असताना मग लिहित असताना ते कशा गोष्टी लिहितील, शांत थोडीच लिहितील ते लोक आहे ना. म्हणजे शिवाजी महाराजाविषयी लिहायचं आहे किंवा या आपल्याला जे काही पेशवेकालीन लोकांविषयी लिहायचं आहे किंवा अगोदरचे राजे होऊन गेले त्यांच्याविषयी लिहायचं असेल, तर लिहित असताना मग ते शांत थोडेच लिहितील है ना. रस आणतील ना मध्ये, त्याचा कुठला तर वीर रस आणतील, कुठला तर आदर्शवादाची मांडणी करतील. म्हणजेच काय की लेखनापोटी आवेश, आवेग है ना, अतिशयोक्ती याचा विभाग पाहायला भेटतो. कारण येणारच झाला तो की एखाद्या गोष्टीचा काहीतरी गौरव करायचा आहे किंवा त्यांच्याविषयी अति लिहायचं आहे, तर अशा गोष्टी येतच राहतात. आवेश, आवेग, अतिशयोक्ती या गोष्टी पाहायला भेटतात. तर हा एक भाग आहे की मग ते इतिहास म्हणावं का कल्पित म्हणावं. त्याच्यानंतर स्थल, काही ह्याच्यामध्ये जे काय घटना सांगितली जाते किंवा काळ सांगितला जातो किंवा व्यक्ती, प्रसंग या गोष्टी सांगितल्या जातात ना, थोड्याफार वेगळ्या पाहायला भेटतात किंवा संदिग्ध वाटतात. कधी कधी जे वंशावळीचे संदर्भ आहेत किंवा कल्पित दंतकथा आहे,
कधी कधी त्याच्यामध्ये येणारा अद्भुत रमता हे संदिग्ध स्वरूपाचं लेखन आहे. तर हे त्या काळामध्ये घडलंच असेल असं बी सांगता येत नाही. सपोज की 2020 घडलं असेल तर ते सांगतील 2018 घडलं असेल आहे ना. असंच होतं, थोडंफार इकडं तिकडं जातं, तोच प्रसंग पाहायला भेटतो आपल्याला. आणि मग त्याच्यामध्ये थोडेसे दंतकथा, जसं म्हटलं की एखाद्या व्यक्तीचं काही सांगायचं असेल तर त्याला मागला इतिहास जोडला जातो, माहीत नसला तरी बी इतिहास जोडला जातो. आता शिवाजी महाराजांनाच माहीत नसेल की त्यांचा इतिहास काय होता, इतका महाग गेला होता कधी, तरी बी ते लावतात तशा प्रकारचं. तर हा एक प्रकारचा भाग आहे. किंवा तुकाराम महाराजाविषयी पहा, तुकाराम महाराजाला स्वतःला माहीत नसेल की त्यांचं कोणता वंशज आहे, तेवढ्या महाग गेले नसतील. आता ही पार इतक्या महाग जातात की म्हणतात की 14वे-15वे काहीतरी वंशज होते, मग त्यांनी असं केलं तसं केलं असं म्हटलं जातं आहे ना. तर हा भाग महागाला जोडला जातो. तर हे काय आहे की एक दंतकथा किंवा काहीतरी कालविपर्यास किंवा काहीतरी प्रसंग, काहीतरी भाग आणला जातो. त्याच्यामुळं सत्य आहे हे आपला वाटत नाही. ऐतिहासिक सत्याला अशा बाधा पाहायला भेटतात की त्याच्यामुळे सत्य वाटत नाही है ना. इथं तर आपल्याला ते कार्बन डेटिंग तर करता येणार नाही ज्याच्यामुळे कळेल की ते सत्य आहे, नाही ना, तो तर भाग आहे. तर या पलीकडे जर पाहिलं तर कधी कधी हे बखरकार कुटुंबाचा अभिमान करतात, राष्ट्राचा अभिमान पाहायला भेटतो. आता कुटुंबाचा अभिमान म्हटलं तर थोडंच कुटुंबातले ते लढाई झगडे किंवा रुसवे फुगे लिहितील, काहीतरी लिहितील ना, आमचं कुटुंब आदर्श आहे, आमची परंपरा असं आहे, आमच्या ह्याच्यामध्ये असे लोक राहतात है ना. त्याच प्रकारे राष्ट्रामध्ये जर पाहिले तर भले हे मराठीचं राज्य कसं का असं ना, तरी बी त्यांनी अभिमानच केला ना त्याच्यावर. जरी ते हरले, दारून जरी हरले तरी त्यांनी अभिमानच पद सांगितला. तर हा एक भाग पाहायला भेटतो. अतिशयोक्ती किंवा जे गोष्टी वास्तविक नाही त्या गोष्टी बी पाहायला भेटतात. त्याच्यामुळं शास्त्रशुद्धपणा जो पाहिला जातो ना इतिहासाच्या दृष्टीनं, तो समतोल नाही म्हणा किंवा तो योग्यता पाहायला भेटत नाही या बखरीमध्ये. त्याच प्रकारे हे जे काय बखर होते, आता जसं आपण म्हटलं की हे राजदरबारी राहायला होते किंवा आश्रित लोक होते, हे असताना ते थोडंफार लिहायचे, ते बखरी लिहायचे आणि त्याचं वार्ता किंवा हकीकत लिहायचे. मग ते थोडंफार इतिहासकार कसं होऊ शकतात है ना, होऊ शकतात का? तुम्ही विचार करा की इतिहासकार कुणाला म्हणतो की जे आपण पूर्णपणे शास्त्रशुद्ध पद्धतीने किंवा पुराव्याच्या आधारे विचार मंथन करून है ना, पार त्याचा शोध काढून मग तशा गोष्टी लिहिणारा इतिहासकार म्हणतो है ना, पुराव्याच्या आधारे. परत हे तर लोक काय होते की ज्या गोष्टी घडतात, जो धनी सांगतो, जो राजा सांगतो त्याच्या दृष्टीने लिहितात. तर लिहिण्याचं कारकून होते ते, मग इतिहासकार कसं असू शकतात? प्रश्न आहे ना. इतिहासकार असू शकत नाही. त्याच्यामुळं ते कलावंत होते असं म्हणता येतं, कारण एखादी गोष्ट त्यांनी काय केली, सजवून सांगितली. सपोज की ही जी काय आपण सभासदाची म्हणतो, पानिपतची बखर म्हणा, शिवाजी महाराजापूरची जी काय बखर आहे ते म्हणतो, ही ते इतिहास त्यांनी सांगितला, परंतु सजवून सांगितला. कारण ते पूर्णपणे इतिहासकार नव्हते. इतिहासकाराची वृत्ती कशी असते की जे आपण सांगतो त्याच्यामध्ये काहीतरी तर्क असला पाहिजे, काहीतरी शोधून आणलेला असलं पाहिजे, त्याला काहीतरी पुरावा असला पाहिजे. तर अशा गोष्टीने इतिहासकार सांगतो. परंतु हे इतिहासकार थोडेच नव्हते ना, ते कारकून होते, साधे राजाचे आश्रित होते. त्याच्यामुळे ते असं म्हणतात की इतिहासकार नसून ते कलावंत होते. त्यामुळे आपलं असं म्हणता येतं की याच्यामध्ये येणारा जो काही भाग आहे बखरीमध्ये, तो इतिहास नव्हे, तो वाङ्मय गुणांनी सजीवलेले येतेही वृत्तकथन आहे. काय आहे? इतिहासाचं एक वृत्तकथन आहे, त्याला म्हणतात येतेही वृत्तकथन आहे असं म्हटलं जातं. तर हे तुम्ही शेवटी नमूद करा, म्हणजे वाटेल की त्यांना तुम्हाला काय म्हणायचे शेवटी. तर हे अशा काही गोष्टी आहेत जे तुम्ही म्हणू शकता की इतिहास आहे का कल्पित आहे. पहिल्या सुरू जस्ट रिमेंबर करा, म्हणजे आठवा की काय म्हटलो आपण. पहिलं तर काय की हे लोक कुठे कामाला होते? राजाच्या दरबारी. राजाच्या दरबारी असल्यामुळे त्यांना तिथून पैसा मिळत असत आहे ना. त्या पैसा मिळत असल्यामुळे त्याचा धन्याचा गौरव करणे या गोष्टी त्यांनी केल्या, आणि त्याच्यामुळं ज्या गोष्टी सत्यपणे सांगायला पाहिजे होत्या त्या नाही आला, म्हणजे पक्षपाती केला. सांगण्यामध्ये, निवेदनामध्ये त्यांनी पक्षपातीपणा केला. आणि सांगताना त्यांच्यामध्ये काय आता शांत तर नाही सांगणार, त्यांना थोडंच शांत बसतील ते. मग त्याच्यासाठी ते आवेश, आवेग, अतिशयोक्तीचा वापर केला. त्याच्यामध्ये मग दंतकथा आणल्या, कुठले वृत्तकथन आणलं, ज्या गोष्टीमुळे त्यांच्या धन्याला ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्याचा गौरव वाटा की आपल्याबद्दल काहीतरी चांगले लिहिले, अशा गोष्टी. मग हे लिहित असताना मग कुठं त्यांनी कुटुंबाचा अभिमान करतात, कुठं राष्ट्राविषयी अभिमान आहे. तर हे थोडेसे शास्त्रशुद्ध वाटत नाही. त्याचप्रकारे स्थल, काल या गोष्टी सुद्धा वेगवेगळ्या दृष्टीने पाहायला भेटतात. संदिग्ध स्वरूपाचे लेखन पाहायला भेटतं. आणि आणखी जर पाहिलं तर व्यक्तिचरित्र किंवा आदर्शाची मांडणी जर त्यांनी केली असेल तर ते सुद्धा पूर्णपणे आपलं वाटत नाही की असावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की बऱ्याच गोष्टी ह्या IQ आहेत, IQच्या दृष्टीने लिहिल्या आहेत. इतिहास स्वरूपाची लेखन असले तरी आपण असं म्हणू शकतो की इतिहास लिहित असताना मग काही आख्यायिका म्हणा, समाजबन यांचा विभाग पाहायला भेटतो, इतिहास आणि पुराणाच्या बी गोष्टी पाहायला भेटतात. तर इथं म्हणता येतं की काही गोष्टी आहेत ज्या इतिहासाच्या दृष्टीने, जसं की आपण पुराण किंवा यांचे जर संदर्भ मानले तर ते ऐतिहासिक दृष्ट्या सत्य वाटतात. परंतु
जसं की आणखी जर पाहिलं तर या बखरीमध्ये काही गोष्टी हे सत्य जाणवतात आपल्याला, की त्या काळात समक्ष लेखन करणारे जे बखरीकार आहेत ते सत्य जाणवतात, परंतु पूर्णपणे सत्य पाहायला भेटत नाही. मग हे इतिहास आहे की कल्पित आहे? तर असं म्हटलं जातं की हे धड इतिहास बी नाही, धड कल्पित नाही. तर जे आहे ते कसं आहे की एक वाङ्मय गुणाने सजवलेलं येथेही वृत्तकथन आहे. इतिहासाचं कथन आहे, ते सत्य नाही, परंतु ते कथन आहे. पूर्णपणे बी सत्य नाही आणि पूर्णपणे असत्य नाही. अशा प्रकारच्या गोष्टीचं इतिहास कल्पित म्हटलं जातं. जर तुम्हाला चांगले आणखी पॉईंट सापडले कुठल्याही पुस्तकामध्ये, तर तुम्ही एका साईडला बी जाऊ शकता की इतिहास आहे, परंतु इतिहास आहे असं म्हणता येत नाही पूर्णपणे, है ना. जसं बरेच इतिहासकार असतील किंवा हे बाखर वाङ्मय लिहिणार आहे, ज्याचा म्हणजे मूळ आधारच तो एकीकडे झुकलेला आहे, म्हणजे आश्रित आहेत ते. त्याच्यामुळे ते पूर्णपणे इतिहास म्हणता येणार नाही आणि कल्पित पूर्णपणे म्हणता येणार नाही, कारण ते कल्पन म्हणजे काय थोडंसं समाजाच्या बाहेर राहत होते. तिथल्याच राजकीय घडामोडी किंवा तिथल्या जी त्याच्या म्हणणार घटना किंवा प्रसंग असतील, व्यक्ती असेल, त्याचंच वर्णन केले, मग ते कल्पित तर कसं असू शकतं? तर मग हे इथं प्रश्न पडतो की मग इतिहास आहे की कल्पित आहे? तर असं म्हटलं जातं, बऱ्याच लोकांनी असं म्हटलं की ते धडी इतिहास बी नाही, ते कल्पित नाही. तर काय, तर एक वाङ्मय गुणानं सजवलेलं तेही व्रतकथन आहे, इतिहासाचं एक कथन आहे असं म्हटलं जातं. कारण कथन करत असताना आहे ना, वृत्तकथन का म्हणतो आपण, की कथन करत असताना आपण जसं आहे तसं सांगत नाही, त्याला सजवून सांगतो. जसं की घरची तुमची आजी असेल किंवा आजोबा असेल, तर एखादी गोष्ट सांगायचं असेल तर जसं तसं थोडं सांगतात, ते सजवून सांगतात ना, ते कथन आहे. त्यांनी अगोदर कुठेतरी गोष्ट ऐकली असेल, त्यांच्या लहानपणी त्यांच्या आजोबांनी सांगितली असेल, मग ते आजोबा आपल्याला सांगतात, आहे ना, आपल्याला सांगतात. सांगत असताना कितीतरी त्यांनी बदल केला, मग ते काय आहे, वृत्त कथन आहे. कथनामध्ये त्यांनी बदल केला, थोडंसं सजवून सांगितलं. तर असं म्हटलं जातं की ते काय इतिहास नव्हे, तर ते काय आहे, वाङ्मयीन गुणाने सजवलेलं येथेही व्रतकथन आहे. तर हा एक पहिला प्रश्न आहे. ओके, तर आपला एक प्रश्न संपला, त्याचं नाव होतं इतिहास की कल्पित, आहे ना. बखर साहित्य इतिहास की कल्पित, असे प्रश्न आहेत. प्रश्न थोडेसे आपला सटीक आहेत, तर असे प्रश्न तुम्ही चांगल्या प्रकारे करून ठेवत जा. म्हणजे जिथं तुम्हाला 10 मिनिट लागतात ना, तिथं 8 मिनिटातच लिहावं तुम्ही. अशा प्रकारे तुमची तयारी करत राहा, कारण असे प्रश्न सोडायचे नसतात. असे प्रश्न आले की आपल्याला थोडंसं टाईम मिळतो म्हणा, किंवा बऱ्याच गोष्टी मिळतात की दुसऱ्या जे क्वेश्चन आपला येत नाही त्याला आपण टाईम देऊ शकतो. परंतु अशा क्वेश्चनमध्ये जे आलं की सुरुवात करता येते, आहे ना, थांबताच येत नाही. तर अशा प्रकारे लिहा की ज्याच्यामुळे तुम्हाला बराचसा जो काही वेळ आहे तो कव्हर करता येतो. तर हा पहिला प्रश्न झाला आपला इतिहास की कल्पित. त्याच्यानंतर दुसरा येतो की त्याचं सामर्थ्य किंवा त्याचं योगदान म्हणा काय आहे नेमकं, की ज्याच्यामुळं आपण म्हणतो की हे बखरीनं आपल्याला महत्त्वाचा एक समृद्धी लाभली मराठी साहित्याला. तर पहिला सुरू तर पहा, बखरीमध्ये काय केलं जातं की बखरीचा प्रारंभ पुरातन पद्धतीचा पाहायला भेटतो, आहे ना. म्हणजे पुरातन पद्धतीमध्ये जसं की एखादी गोष्ट सुरू करायची किंवा आख्यायिका सुरू करायची असेल, तर त्याच्यामध्ये कसं की गणपतीचं गुणगान किंवा त्याची असं केलं ना, स्तुती, अशा गोष्टी केल्या जातात. तर ते पुराण पद्धतीचा प्रारंभ पाहायला भेटतो. आणि शेवटी काय असतो, एक फलश्रुतीमय असतो, की जसं की बऱ्याच लेखकामध्ये असं म्हणतात की जसं की लक्ष्मीवंत असतील ते भाग्यवंत होतील, यशस्वी असतील तर ते दिग्विजय होतील, म्हणजे ज्यांना पाहिजे ते मनोरथ पूर्ण होतील. तर अशा प्रकारचा भाग आपला कुठं पाहायला भेटतो, शेवटी आणि बखरीचं शेवट कशी सुरुवात कशी होते, स्तुती म्हणा किंवा काहीतरी गायन करून, अशा प्रकारे हे पुराण पद्धतीचे एक भाग पाहायला भेटतो. आणि शेवटी काहीतरी तुम्हाला मिळेल, तुम्ही दिग्विजय होताल, यशस्वी होताल, तर अशा प्रकारचा भाग हा शेवटी सांगितला जातो. तर हे एक महत्त्वाचं योगदान आहे की आतापर्यंत पहा, म्हणजे बऱ्याच लेखनामध्ये ही गोष्ट पाहायला भेटते की शेवटी किंवा हा जो काय, जसं की एखादं पुस्तक आहे तसं जर खूप कल्पनामध्ये असेल त्या पुस्तकामध्ये, तर शेवट सांगायचं काहीतरी असतं आणि शेवटी काहीतरी तुम्हाला भाग सांगितलेला असतो. बऱ्याच ठिकाणी जरी असं जरी नसेल की पुराण पद्धतीची सुरुवात जरी नसेल, तर शेवटी हा काहीतरी फळ देणाराच असतो, है ना, फलश्रुतीमय असतोच. तर तो एक भाग आपला एक महत्त्वाचा ह्याच्या इथून घेतला असं म्हटलं जातं लेखनामध्ये. जो काय गद्य लिखाण केलं जातं ना मराठीमध्ये, तर तो शेवट आणि जो काय सुरुवात आहे तर ती अशा प्रकारे आली असावी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट काय किंवा समृद्धी आणली त्याचं कारण काय, तर पुराण ग्रंथाचे वाचन किंवा धार्मिकता या गोष्टी त्यांच्या तर मनावर होत्या. म्हणजे बालबोध वळण म्हणा, त्या गोष्टी होत्या. यांच्यामुळं काय झालं की एक संस्कारित जे लेखन म्हणतो किंवा असं म्हणू शकतो की जे अगोदरच्या काळामध्ये जे वापरले जाणारे शब्द आहेत किंवा जे काही नीतिबोध असेल त्या गोष्टी सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण रूपाने आल्या, आहे ना. जशाच तसे आता काहीतरी एका संस्कारमय रूपानं आल्या हे बी म्हटलं जातं.
त्याचप्रकारे काही समकालीन घटना किंवा परिस्थिती याचे जे काही भान आहे म्हणा, तिथले प्रसंग आहे यांच्या वर्णनामुळं आपला तिथली माहिती सर्वसाधारण मिळते, की सपोज की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काय झालं असेल किंवा पेशव्यांच्या काळामध्ये काय झालं असेल, अगोदरच्या काळामध्ये म्हणा विजयनगर याच्या अगोदरच्या काळामध्ये गुप्तांच्या काळामध्ये काय झालं असेल, तर त्या काळच्या घटनाचं वर्णन थोडंफार असतं. त्याच्यामुळे आपल्याला समजतं की त्या काळामध्ये काय काय झालं असावं. पूर्णपणे नाही जरी ते सर्वसाधारण समजतं ना, त्याच्यामुळे हे महत्त्वाचं ठरतं. तर असा एक भाग आहे. त्याचप्रकारे राजकीय जीवन सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की त्या काळामध्ये किंवा तुझं काही ज्या बखरीनं जो भाग म्हटला आहे ना, बखरकरांनी जो काय लिहिले आहे, तर त्याच्यामध्ये राजकीय जीवन कशा प्रकारचं होतं किंवा तिथली व्यवस्था कशा प्रकारची होती हे सुद्धा आपल्याला यांच्या लेखनामधून पाहायला भेटतं. हे सुद्धा महत्त्वाचाच भाग आहे. नाहीतर आपला इतिहास कसा कळला नसता ना. त्याच्यानंतर इतिहासापेक्षा वाङ्मय सौंदर्याचा एक साक्षात्कार आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटतो बखरीमध्ये, है ना. इतिहास तर ते अल्प पाहायला भेटतं. असं म्हणा की जे त्याने ऐकलं आहे त्याला जरा रंगवून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्याच्यामध्ये उपमा किंवा विविध अलंकार वापरले असेल किंवा वेगवेगळी पद्धत वापरली असेल, तर हे वाङ्मय सौंदर्य देण्याचा प्रयत्न सुद्धा या बखरकाराने वापरला. त्याच्यामुळे ती ऐतिहासिकता सुद्धा चटकदार वाटते. त्याच्यानंतर बखरीमधील जर भाषा पाहिला तर साधी आहे, गद्य आहे, नीरस, कधी कधी अशी बी पाहायला भेटत नाही की नुसती निर्जीव आहे किंवा काही त्याच्यामध्ये नाही, असं बी नाही पाहायला भेटत. तर ती कसे जिवंत, रसरशीत आणि मनोहर एक वाङ्मय मूर्तीचं दर्शन देणारी आहे. वाङ्मयाची भाषा किंवा ललित साहित्याची भाषा असल्यासारखी वाटली पाहिजे. काय म्हटलं तर बखरीतली भाषा साधी आहे, गद्य आहे, निरस नाही किंवा असं नाही ना निर्जीव आहे, इतिहास लिहित आहे म्हणजे काहीतरी खबर लिहित आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही भाग अशी घटना घडली नाही. त्यांनी काय केलं की घटना घडली असेल किंवा काहीतरी घडलं असेल, परंतु त्याच्यामध्ये जिवंतपणा, रसरशीतपणा आहे ना, किंवा काहीतरी अशा प्रकारचं की जे ललित देतं, आनंद देतं, अशा प्रकारचा भाग किंवा अशा प्रकारची भाषा वापरण्याचा प्रयत्न केला आहे. हे सुद्धा योगदान आहे त्यांचं. त्याचप्रकारे त्यांच्या लेखनामध्ये पहा कल्पकता, सूक्ष्म निरसन, निवेदन कौशल्य, भावनापूर्ण लेखन हे बखरीचे एक अमूल स्थान या साहित्यामध्ये पाहायला भेटतं. या गोष्टीमुळे कल्पकता, सूक्ष्म निरीक्षण, निवेदन कौशल्य आणि भावनापूर्ण लेखन याच्यामुळं मराठी साहित्यामध्ये बखरीचं एक अमोल स्थान म्हणा किंवा अनमोल स्थान पाहायला मिळतं. त्याच्यानंतर या बखरीमध्ये वीर आणि कारुण्याचा बी प्रत्यय आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्यामुळं असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं की बखरी म्हणजे काय, तर प्राचीन मराठी गद्य सारस्वताचा एक स्वतंत्र विलास असं म्हटलं जातं. काय, प्राचीन मराठी गद्य सारस्वताचा एक स्वतंत्र विलास. तर हे एक उपमा दिली जाते त्यांना की काय, कारण अगोदरचं प्राचीन काळाचं जर लेखन पाहायला भेटतं का, आपल्याला नाही भेटत ना. आपण विशेषतः लेखन कुठून पाहतो मराठी साहित्यामध्ये, तर हे केसुसूत म्हणा किंवा त्याच्या अगोदर थोडंफार येणार आहे यमुना पर्यटन, हे जे काय कादंबऱ्या तिथून म्हटलं जातं. याच्या नंतर मग ते पंडिती काव्य किंवा संत काव्य, शाहीर असे काव्य पाहायला भेटतात. परंतु याच्या बी थोडंसं अगोदर जाणारं आहे ना, अगोदर जाणारं काव्य कोणतं आहे ज्याच्यामध्ये एक गद्यपणा पाहायला भेटतो, तर ते बखर आहे. आणि ते कसं आहे, स्वतंत्रपणाने लिहिलं आहे. आजच्यामध्ये आपण तुलना नका करू बखरीला, कारण बखरीमध्ये जे काही लेखन आहे ते फार 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 प्राचीन आहे. ज्या काळामध्ये हे लेखन कला म्हणा अशा गोष्टी अल्प पाहायला भेटतात, पाहायला नाही भेटत, अल्प पाहायला भेटतात. आणि त्या अल्पतामध्ये सुद्धा एक स्वतंत्रपणा पाहायला भेटतो. त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की प्राचीन मराठीमध्ये एक जो स्वतंत्र विलास आहे तो बखरीमध्ये पाहायला भेटतो की प्राचीन लेखन कशा प्रकारचं होतं. उदाहरणामध्ये जर हे उदाहरण घ्या, जसं अगोदर मी तुम्हाला उदाहरण सांगितलं आहे, त्याच्यामध्ये सभासद बखरमध्ये एक भाग सांगितला जातो की अफजल खान म्हणजे सामान्य नव्हे, दुर्योधनच जातीने होता, बळाने तसाच आणि दुष्टबुद्धीने तसाच. असं म्हटलं जातं की अफजल खान म्हणजे कोण, सामान्य नव्हे, दुर्योधनच जातीनेच होता, बळानेही तैसाच आणि दुष्टबुद्धीनेहीच तैसा. तर हे सभासद बखरीमधलं उदाहरण आहे. त्याच्यानंतर मही कविताची उर्फ किंवा महिमची बखर म्हटलं जातं. त्याच्यामध्ये एक उदाहरण आहे पहा, दळ सिद्ध झाले, मोहीम केली, थेट कळण्या आले परदळ, देखता आहाकार उडाला. तर ते म्हणजे तिथले घटना प्रसंग म्हणजे युद्धाचा प्रसंग आहे. त्याच्यामध्ये ते सांगितलं की थेट कळण्या आले, परदळ झाली किंवा आली की लगेच कसा आहाकार उडाला. तर तो भाग आपला पाहायला भेटतो. म्हणजे असं आपला म्हणायचं की जिथलं जे काय वीर रस आहे किंवा कुठं जर कारुण्य रस असेल किंवा वेगळा आणखी काहीतरी रस असेल तर तो आपल्याला या बखरीमध्ये पाहायला भेटतो. मन आणि अलंकारामध्ये जर पाहिलं तर एक आहे पहा, निजाम काय म्हणतो, एक बाजी बाकी सब पाजी. निजाम काय म्हणतो, एक बाजी बाकी सब पाजी. बाजीराव काय म्हणतो, एक निजाम बाकी सब हजाम.
तर अशा प्रकारचा अलंकार किंवा मन, आता हे त्यांनी म्हटलं नाही म्हणजे निजामाने आणि बाजीरावनं, परंतु हे बकरीकारांचं लिखाण आहे ना, स्वतंत्र वळण, त्याच्यामुळे की त्यांना वाटतं की असं म्हटलं असावं. आणि निजाम काय म्हणतो, एक बाजी बाकी सब पाजी, बाजीराव काय म्हणतो, एक निजाम बाकी सब हजाम. तर हे अशा प्रकारचं अलंकारिक रूपानं लिहिणं किंवा म्हणीच्या रूपाने, सुभाषिताच्या रूपामध्ये आणि वीर रसाच्या रूपाने, कारुण्याच्या भावाने लिहिणं, तर हे कुणाचं काम होतं, तर हे काम होतं बखरकारांचं काम होतं असं आपल्याला म्हणता येतं. तर त्याच्यानंतर दोष काय, दोष जसं ते कल्पित मध्ये जो गोष्ट आहे ना तोच दोष आहेत ना, दोष काय वेगळे येणार नाहीत. म्हणजे एकाच प्रश्नामध्ये तुम्ही दोन्ही प्रश्न पूर्ण करू शकता, म्हणजे एकाच दगडामध्ये दोन्ही 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 बी आपला पक्षी मारायचे आहे ना, पक्षी मारायचे नाही बरं का, म्हणजे एकाच दगडामध्ये दोन जे काही ध्येय आहे ते साध्य करायचे. पक्षीला कशाला घेऊन यायचे तर प्राणी हत्या करू नये. तर म्हणायचे काय की जे इतिहास आणि कल्पित आहे ना, तेच काय तर तेच दोष आहे त्यांच्या लेखनामध्ये. म्हणजे काय तर पहिला दोष आपला म्हणता येते की यांचे लेखन आहे पोष्य आणि पोषक भावाने झालेले आहे. म्हणजे काय पोष्य आणि पोषक भावाने, तर त्यांचा आश्रित भाग होता आहे ना, म्हणजे त्याचं पोषण करता कोण होते तर राजे रजवाडे आणि हे राजे लोक, आणि त्या राजे लोकांच्या उपकार म्हणा किंवा त्यांचा धन्याचा गौरव करण्यासाठी लेखन झाले. तर हा एक दोष आहे. आणि या दोषामुळे काय झालं तर त्या आवेश, आवेग, अतिशयोक्ती हे सुद्धा भाग आला, जो यायला फायदा नाही होता आहे ना. म्हणजे जे सत्य लपलं गेलं आणि अतिशयोक्ती भाग याच्यामध्ये पाहिला जातो, हा एक दोष मानला जातो. त्याच प्रकारे तीच पॉईंट आहेत, नवीन नवीन काही पॉईंट नाही, की याच्यातलं जे काही लिखाण आहे ते कसं आहे की येथे वृत्तकथन आहे, म्हणजे ऐकून किंवा कुठलं तरी दंतकथा म्हणा, काहीतरी आख्यायिका ऐकून लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे विश्वास ठेवणे कठीण असतं. त्याच्यामध्ये कधी कधी रंजकता, अलंकारिकता, कल्पकता याच्यामुळे लेखन कसं विपर्यास गेलं, म्हणजे दुसऱ्या साईडला गेलेलं पाहायला भेटतं. जे वाङ्मयीन पाहायला भेटतं ते नाही वाटत दुसऱ्या साईडला. म्हणजे आता हे वाङ्मयीन साईडला बी म्हणू शकतो आहे ना, म्हणजे जे इतिहासाच्या दृष्टीने असायला पाहिजे ते बी नाही आणि पूर्णपणे ह्याच्या बी दृष्टीने नाही, वाङ्मयाच्या दृष्टीने, तर हे लेखन विपर्यास जातं असं बी दोष मानला जातो. त्याच प्रकारे काही घटना असतील, काळाचा उल्लेख असेल तर तो काटेपूरपणाने केला गेला नाही, तर हा एक मोठा दोष मानला जातो. की सपोज की पेशव्यांची बखर लिहिली असेल, की नानासाहेब पेशवे असेल किंवा सदाशिवराव भाऊ असेल, यांची बखर लिहिली असेल, त्यांचा प्रसंग काळ वेगळाच दिसला पाहायला भेटतो आहे ना. दुसऱ्या गोष्टीने जर पाहिलं तर असं म्हटलं जातं की त्यातला जो काही प्रसंग आहे, घटना आहे, याचं काही योग्य तारतम्य पाहायला भेटत नाही की त्याच क्रमाने घडले असेल, तर दुसरा भाग येतो त्याच्यामध्ये, म्हणून तो दोष मानला जातो. बाकी बी तुम्ही म्हणू शकता की यांच्या लेखनामध्ये पूर्णपणे इतिहास येत नाही, कारण ते काय होते तर ते कोण होते तर ते कलावंत प्रकारचं पाहायला बघतं, म्हणून तो बी म्हणू शकता. किंवा इतर जर काही पॉईंट मिळाला तर ते बी दोषामध्ये तुम्ही लिहू शकता. तर हे योगदान आणि दोष. त्याच्यानंतर आणखी एक प्रश्न, जो प्रश्न आला नाही परंतु आपल्याला जर वाटत असेल की येऊ शकतो, म्हणून हा एक भाग घेतला की स्वतंत्र वाङ्मय म्हणून प्रश्न येऊ शकतो किंवा एक वाङ्मय प्रकार म्हणून बी येऊ शकतो आहे ना. स्वतंत्र बी थोडेसे वेगळे शब्द जातील, परंतु दोघीचं जर मिसळ केलं, सपोज की प्रश्न आला की एक बखर म्हणजे काय तर एक वाङ्मय प्रकार, किंवा असं बी येऊ शकतं की स्वतंत्र गद्यशैलीचा विकास, तर त्याला बी दोन्ही बिला टॅकल करता येतो, असे थोडे काही पॉईंट. तर प्रश्न आला की बाबा स्वतंत्र वाङ्मय कशा प्रकारचा आहे किंवा एक वाङ्मय प्रकार काय, तर तुम्ही म्हणू शकता की पहिला पॉईंट काय तर बखरकार मधले जे विषय होते ते कशा प्रकारचे होते, बरेच होते, विविध होते, आणि लेखन हे सुद्धा जसे विषय असेल तसे त्यांनी सजवण्याचा प्रयत्न केला आहे. सपोज की काहीतरी युद्धाचा प्रसंग असेल तर तो सजवण्याचा प्रयत्न कसा आहे, कुठं कारुण्याचा भाग असेल तर तो सजवण्याचा प्रयत्न केला आहे, समाजमन किंवा आख्यायिका आले असेल तो सजवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे जशाच तसं त्याने लिहिलं नाही, विषय भरपूर आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु त्या लेखनामध्ये एक स्वतंत्रपणा पाहायला भेटतो आपल्याला. सपोज की विषय युद्धाचा आहे तर तो विषय आहे, परंतु लेखनामध्ये तो विषय थोडासा बदला जातो है ना. लेखन विपर्यास जाते, आपण म्हणतो ना लेखन विपर्यास जाते, कारण त्याच्यात ते अलंकारपणा, कल्पकता याच्यामुळं. तर परत ते विपर्यास न जाता आपण असं म्हणू शकतो, जर लोक म्हणत असतील की बाबा हे वेगळं आहे, तर वेगळं काय आहे तर ते स्वतंत्र वाङ्मय प्रकार आहे असं आपल्याला म्हणता येतं है ना. म्हणजे ज्या दोष म्हटलं जातं त्यालाच आपण स्वतंत्र वाङ्मय प्रकार म्हणू शकतो. जसं की ग्रेसचे कविता असेल तर ते समजत नाही म्हणजे ते काय कविता नाहीत असं नाही, तर ते एक स्वतंत्र भाग आहे असं म्हटलं जातं, बरोबर आहे ना. त्याच प्रकारे जर आपण म्हटलं आठवणीची पक्षी अथवा गौरी देशपांडेचं एक एक पान गळावया, तेच तुम्हाला समजत नाही म्हणजे काय, तर ते एक स्वतंत्र वाङ्मय प्रकार असू शकतो. जो तुम्हाला समजत नाही, समजत ते जे अगोदरच काहीतरी त्याची रचना केली जाते. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की तुम्हाला साधा मोबाईल समजतो, स्मार्टफोन,
जर अचानक हातामध्ये ॲपल किंवा असं काहीतरी नवीन फोन दिला जे त्याचे तुम्हाला फीचरच माहीत नाहीत, मग असं म्हणणार का तो फोन नाही म्हणून? असं कसं म्हणू शकता? तो फोन तर आहे ना, फक्त तुम्हाला कळत नाही. तो स्वतंत्र एक ॲपलचा एक वेगळा भाग आहे ना. तुम्ही जे नवीन अँड्रॉइड वापरता ते एक सामायिक भाग होता की ते सहज वापरता, परंतु अचानक हातामध्ये ॲपल दिल्यामुळे तुम्हाला वाटतं की तो प्रकार नाही. तर असं असतं का? नाही ना. म्हणजे थोडक्यात उदाहरणामध्ये की एक स्वतंत्र वाङ्मय प्रकार आहे अशा प्रकारचा. त्याचप्रकारे स्वतंत्र वाङ्मय म्हणण्याचं कारण काय, की जसं आपण म्हटलं की हे लोक होते ते म्हणजे कोण होते, तर कारकुनी पेशे करणारे है ना. राजकीय दरबारामध्ये जे सांगितलं ते करणारे, हंजी करणारे लोक होते. मग ते इतिहासकार कसं असू शकतात? इतिहासकार नसून कोण आहेत? मग कलावंत आहे. म्हणून ते एक त्यांना आपल्याला एक सजवायची शैली पाहायला भेटते. तर काय हा एक सौंदर्य दृष्टी ही बखरकारामध्ये पाहायला भेटते. त्याच्यामुळे म्हणता येतं की मग हे स्वतंत्र वाङ्मय प्रकार असला पाहिजे. त्याचप्रकारे काही गोष्टी त्यांनी प्रत्यक्ष पाहिल्या किंवा ऐकलेल्या असतील, परंतु काय केलं त्यांनी की सपोज की त्यांना कृष्ण माहीतच नाही किंवा राम माहीतच नाही, परंतु राम कसा असावा किंवा कृष्ण कसा असावा याच्याशी ते समरूप झाले, एकरूप झाले आणि त्याचं वर्णन काय करतं, तर ते रामच आहे असं सिद्ध करतं, साक्षातपणा आणतं. तर हा एक स्वतंत्र भाग पाहायला भेटतो त्यांच्यामध्ये की जरी त्यांनी ऐकलेले असतील, जरी कुठं आख्यायिकेमध्ये त्यांनी ऐकलेल्या म्हणा, वाचलेल्या म्हणा अशा गोष्टी असतील, तरी बी ते लिहिताना त्यांनी काय झाले की तो जो काही व्यक्ती आहे, जो काही प्रसंग त्यांनी निवडला आहे त्याच्याशी एकरूप झालेले ते पाहायला भेटतात. आणि त्या एकरूपतेमुळे त्या लिखाणामध्ये जरी ते त्यांनी ॲक्च्युअल पाहिलेलंच नसेल तरी ते जिवंतपणे करतात, ते जिवंत आणतात, त्याच्यात जीवन आणतात म्हणा किंवा जीव ओततात त्याच्यामध्ये. तर हा एक भाग त्याच्यामुळे म्हटलं जातं की ते स्वतंत्र वाङ्मय प्रकार. आपण म्हणू शकतो की बाबा त्यांनी ते पाहिले नसेल, परंतु ते पाहिल्यासारखा तरी भास करतात ना, तर तो एक भाग आहे. जसं की आपण अमेरिका पाहिली नाही, परंतु टीव्हीवर भास तर करतात की ती अमेरिका आहे म्हणून, तर तो भाग आहे की जिवंतपणा आणण्याचं काम केलं जातं. त्याचप्रकारे आपण काय म्हणू शकतो की बखरकारांच्या जो काही निवेदन केलं जातं, जे सांगितलं जातं मध्ये की हे आहे ते आहे, त्याच्यामध्ये रंग, रूप, आकार या भावना याचा मुख्य गाभ पाहायला भेटतो. निवेदनामध्ये जशाच तसं म्हणजे एक वृत्त नाही किंवा एक हकीकत नाही, तर त्याच्यामध्ये काय जे सांगितलंय त्याला रंग आणलाय, त्याला रूपा एक आकार दिलाय, त्याच्यामध्ये भावना फुलवल्या त्याने, तर ही उत्कटता आणून त्याने एक वाङ्मय प्रकारचं लेखन करण्याचा प्रयत्न केला आहे. जसं की भाऊसाहेबाची बकर आहे, त्याच्यामध्ये वीर कारुण्याचा भाग पाहायला भेटतो. तर म्हणायचे काय की लिहिलं असेल त्यांनी, परंतु त्या लिहिण्याला सुद्धा रंग, रूप, आकार, भावना असं जर केलं असेल तर ते वाङ्मय प्रकारचं आहे ना. हां, त्याच्यातला विषय वेगळा आहे, त्याच्यातलं कथन वेगळं आहे, परंतु वाङ्मय रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. मग तुम्ही त्याला वाङ्मय कसं म्हणता येणार नाही? वाङ्मय म्हणता येतं. जर तुम्हाला कळत नसेल तर म्हणा मग ते स्वतंत्र वाङ्मय आहे, तर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्ही या बकरीमध्ये तर एक विविध काहीतरी गोष्टी पाहायला भेटतात की ज्या गोष्टी त्यांना माहीतच नाहीत, आहे ना, ज्या गोष्टी त्यांना माहीतच नाहीत, परंतु ते काहीतरी व्यासंग असेल, त्यांचा अनुभव असेल, याच्यामुळं ते कल्पकता म्हणा किंवा त्यांची सूक्ष्म निरीक्षण शैली म्हणा किंवा एक निवेदन शैली आहे, याच्यामुळं ते जे काही लिखाण आहे ते कलात्मक बनलंय है ना. कल्पनेच्या जोरावर सगळ्या गोष्टी केल्या आहेत. मग ती कल्पना फक्त उगाच असू शकत नाही, कारण त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी गोष्टी पाहिल्या असतील, सूक्ष्म निरीक्षण केलं असेल है ना, मग ते सांगताना ते निवेदन शैली वापरली असेल, तर हे काहीतरी गुण आहेत, कल्पकता, सूक्ष्म निरीक्षण, निवेदन शैली, याच्यामुळं त्यांच्या निवेदनाला एक कलात्मक भाग बनतो की कलाकृती वाटते लेखन, ना की रटाळवानं काहीतरी एस्से लिहित आहे असं नाही वाटत ते. तर ते काय वाटतं की निबंध नसतात, ते कलाकृती आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी रंग साज आहे, अशा प्रकारचा भाग आपण म्हणू शकतो. म्हणून म्हणता काय करताय की भावनापूर्ण लेखन हेच एक मोठं यश म्हणा किंवा एक महत्त्वाचा भाग आपल्याला कशामध्ये पाहायला भेटतो, बकरीमध्ये. तर हे भावनापूर्ण लेखन, जे भावना म्हणजे काय, तर आपण म्हणतो ना ललित साहित्यामध्ये काय महत्त्वाचं आहे, तर ललित साहित्यामध्ये भावनेला काय केलं जातं, पुलकित केलं जातं. पुलकितचा अर्थ काय होतो की त्याला कसं पूर्णपणे आनंद वाटावा, आतमधून येणारा है ना, भावना कशी उचांबळून यावे, काहीतरी हवंसं वाटणारं ते मिळावं, अशी जी काही एक क्रिया घडते त्याला पुलकित करणं म्हणतात. जसं की फुल आता सुकलेलं आहे, तर त्याला थोडंसं ऊन मिळू लागलं, सूर्यप्रकाश येऊ लागला की ते कसं फुलते है ना, पुलकित होणे म्हणतात, हळूहळू भाग येणे. तर तसं भावना पुलकित केली जाते, त्याला म्हणतात ललित साहित्य. तर याच्यामध्ये काय की प्रसंगानुसार मग ते कसं करतात, मग प्रसंगानुसार जीवन रसरशीत भाषा वापरतात है ना, ती अलंकाराचा वापर करतात, कल्पनारम्य सुभाषिते वापरतात, म्हणी, पौराणिक संदर्भ सांगितले जातात, उपमा दिल्या जातात. याच्यामुळे तो वाङ्मय प्रकार वाटतो. रेखीव रचना आहे, कल्पना चातुर्य आहे, निवेदन कौशल्य, याच्यामुळे एक स्वतंत्र वाङ्मय वाटतं ते
आहे ना. हे काही गुण आहेत, हे गुण लक्षात ठेवा, त्याच्यामुळे तुम्हाला ते मार्क मिळतील. रेखीव रचना, कल्पना चातुर्य, निवेदन शैली, रसरशीत भाषा, सूक्ष्म निरीक्षण, आहे ना, कल्पकता, या गोष्टी आहे की ज्याच्यामुळे या स्वतंत्र वाङ्मय बनवतात. त्याच्यामध्ये असणारा विशेष म्हणजे व्यक्तीनं जे काही दर्शन दिलं आहे, की जे वर्णन जे केलं काय आहे, त्याच्यामध्ये जो काय रस परिपोष आहे किंवा भाषा शैली, याच्या जर का पाहिलं तर आपला असं वाटतं की जे काही त्यांनी ऐतिहासिक कथन केलं आहे ते आकर्षक आणि मनोरंजक बनवलं आहे. कारण त्यांची भाषा शैली, त्याच्यामध्ये ओतणारा रस, त्याच्यामध्ये असणारी भावना, वर्णन करण्याची पद्धत, तर या गोष्टीमुळं आपण म्हणता येतं की ते स्वतंत्र वाङ्मय प्रकार आहे ना. इतिहास की कल्पित हा वेगळा गोष्ट आहे, परंतु इतिहास कल्पित याच्या जोरावर त्यांनी एक वेगळंच लिखाण करण्यात आले. जे ऐकलेलं आहे, ज्या घटना त्यांनी पाहिलेल्या असतील अथवा पाहिलेल्या नसतील, अथवा कुठं दंतकथामध्ये वाचलेल्या असतील किंवा आख्यायिकामध्ये जाऊन कुठेतरी ऐकलेलं असेल किंवा समाजाने कुठल्या तरी व्यक्तीने त्या गोष्टी सांगितल्या असतील, त्याच्याच जोरावर, त्याच्याच अनुषंगानं त्याच गोष्टीला पुन्हा पुन्हा सजवण्याचं काम हे कोण कोण केलं आहे, ह्या बखर लेखकांनी केलं आहे. मग ते इतिहास वाटत नसेल तर वेगळी गोष्ट आहे, कल्पना वाटत नसेल तर ती वेगळी गोष्ट आहे, परंतु ते स्वतंत्र वाङ्मय आहे म्हणता येतं. कारण हे सगळ्या गोष्टी ज्या आपण आता सांगितलं की त्यांच्यामध्ये हे आहे, ते आहे, असं आहे, तसं आहे. तर असा एक भाग आहे. त्याच्यानंतर झालेला आहे. तर याच्यामध्ये काही आपल्याला तुम्हाला जर प्रश्न असतील तर विचारा. तर हा एक छोटासा भाग होता बखर साहित्याचा. याच्यापेक्षा जास्त काही पाहायची गरज नाही. जसं आपण म्हणलं की 6 प्रश्न आले होते आणि 6 प्रश्नामध्ये तर मुख्य प्रश्न आपण पाहिले की जे येतात, जे बार बार विचारलेले आहेत. याच्यानंतर हे स्वतंत्र वाङ्मय प्रकार नाही विचारला तरी पण तो आपण पाहिला. बखर साहित्यामध्ये जे बखरी होत्या ते कधी नाही विचारला तरी पण आपण पाहिला. तरी ते माहीत असावं काय काय आहे ते. रिवाईज करा, पहा माझ्या संग रिवाईज करा, तुम्ही आठवण करा की बखरकार कोण होते. तर ते लोक जे आश्रित आहेत, आहे ना, आश्रित लोक आहेत. आणि बखरचा अर्थ काय होतो, खबर, वार्ता, समाचार. मग हे जर लोक आश्रित असेल तर ते कुठं तर काहीतरी काम करत असतील ना. कारकून होते, है ना. कारकून असल्यामुळं जे काही गोष्टी सांगितल्या गेल्या त्याच्या जोरावर लिहिल्या, है ना. जर धन्यानं सांगितलं, राजानं सांगितलं की हे लिहू आणि पाठव, तर त्यांनीच तेच लिहिलं असेल ना. स्वतंत्र उगच काहीतरी लिहिलं नसेल ना त्याच्यामध्ये. परंतु असं लिहित असताना त्यांनी जर त्यांना मुभा दिली असेल की ह्या गोष्टी लिहायच्या असेल, तर मग त्याच्या सपोज की आपलं कन्सिडर करा की शिवाजी महाराजांनी आपल्या कुठं तर अफजल खानाला कुणाला काहीतरी पत्र पाठवलं असेल, तर हे करत असताना जर एखाद्या जे काय कारकून आहे त्याला मुभा दिली की पत्र पाठव, मग हे पाठवत असताना तो काही सहज पाठवेल का. शिवाजी महाराजाचा गौरव करील ना त्याच्यामध्ये की शिवाजी महाराज असं आहे तसं आहे, तसं करणार, मग पत्र पाठवेल. तर तोच भाग आपला म्हणायचा की ते आश्रित होते, धन्याचा गौरव केल्यामुळे तशा गोष्टी घडल्या. आणि ते करत असताना मग त्याच्यात आवेश येणार, आवेग येणार, अतिशयोक्ती येणार, काहीतरी अलंकार, उपमा, अशा गोष्टी येऊ शकतात. आता याच्या पलीकडे जर पाहिलं तर काही जे काही हे होते आपले बखरकार होते, ते बखरकार काही लोक समाजामध्ये राहत होते. समाजात राहत असताना काही गोष्टी ऐकत असत. मग ऐकण्याच्या जोरावर सुद्धा त्यांनी काही गोष्टी केल्या किंवा काही कृष्ण जन्माच्या कथेवर बी बकरी लिहिल्या. कुठं कुणाला वाटलं राम जन्माची लिहिल्या तर राम जन्माच्या बकरीवर लिहिल्या. हे करत असताना त्यांनी त्या व्यक्तीशी समरूप झाले, रामाशी समरूप झाले, कृष्णाशी समरूप झाले आणि त्याच्या जीव आणला त्याच्यामध्ये, त्या कलाकृतीमध्ये जीव ओतला, साक्षातपणा आपला पाहायला भेटतं. आणि ते करत असताना मग ते भाषामध्ये कसं आणलं, एक भावनाला पुलकित करणारी भाषा आणली, साधी सरळ समजावी अशी. ते करत असताना म्हणीचा वापर, अलंकाराचा वापर, असा बी त्यांनी गोष्टी केल्या, आहे ना. या गोष्टी करत असताना त्यांनी थोडंसं इतिहासाचा वापर केला असेल, परंतु ते पूर्णपणे थोडंसं सजवण्याचा वापर केला त्यांनी, ना की ॲज इट इज सांगण्याचा. तर अशा काही गोष्टी आहे की जसं की त्यांच्यामध्ये असणारे जे काही अंगभूत गुण असतात, काही लोकांचा व्यासंग असेल, काही लोकांचं मग एक कल्पना चातुर्य असेल, एक रेखीव रचना असेल, काही जणांचं सूक्ष्म निरीक्षण असेल, निवेदन करण्याची पद्धत असेल, याच्यामुळे सुद्धा एक स्वतंत्र वाङ्मय बनलं आहे ते. तर अशा प्रकारचा काही भाग आहे. काही बकरीचे उदाहरणचं लक्ष ठेवा, जसं की सभासदाची बकर आहे, पानिपतीची बकर आहे, शिवपूर्वकाली बकर आहे ना, महाकवितेची बकर आहे, किंवा ते आपण म्हणलं सप्तक काहीतरी आहे ते नाव पहा, किंवा राक्षक तागडीची बकर आहे, शालिवानाची बकर आहे, हे नाव लक्षात ठेवा. आणि सभासदाच्या बकरीमधले जे काही उदाहरण सांगितलं होतं, दत्ताजी काय म्हणतात, बचेंगे तो और भी लढेंगे, है ना. त्याचप्रकारे दे माय धरणी ठाय, हे काही लक्षात ठेवा. किंवा यारो हो भागो मत मारो मारो, अशा गोष्टी लक्षात. जल की शोभा नल है, दल की शोभा पील है, धन की शोभा धर्म है, दल की शोभा शील है, अशा गोष्टी लक्षात ठेवा, ज्याच्यामुळं तुम्हाला त्या चांगल्या गोष्टी वाटतील, आहे ना. पुन्हा ते बाजीराव काय म्हणतो, निजाम काय म्हणतो, हे काही गोष्टी व्हॅल्युएडिशन करतात आणि पुढच्याला थोडंसं पुलकित करतात. इतिहास तुमचं आपण उत्तर लिहितो कशाचं, वाङ्मयाचं उत्तर लिहितो.
वाङ्मयाचा मूलभूत गुणधर्म काय की भावनेला पुलकित करणे. मग तुम्ही जर एखादं लिखाण लिहित असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही भावना पुलकित करत नसाल तर तुम्ही वाङ्मयाच्या रूपाने लिहिता का? लिहित नाही ना. मग तशा प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न केला. इथं काही जीएसचं उत्तर नसतं, हे नेहमी लक्षात ठेवा. कधी कधी लिहित असताना तुम्ही इतकं रटाळवानं लिहिता की ते फक्त उत्तर वाटतं. त्या उत्तरामध्ये असं वाटतं की फक्त शरीर आहे, आत्मा त्याच्यातला नाहीच आहे ना. म्हणजे मुर्दा ती शरीर तुमचं तशा प्रकारचं उत्तर असतं. कधी कधी त्या उत्तरामध्ये लय नसते ना, कधी मुद्देसूद बांधणी नसते, नाही ना, उदाहरण दिलेलं नसतं त्याच्यामध्ये. असं उत्तर असतं ते, जसं आपण त्याच्यामध्ये आत्माच नाही ना, जीवच नाही असं उत्तर असतं. तर उत्तर अशा प्रकारे लिहा की लिहिताना शब्दाला शब्द अशा प्रकारे आले पाहिजे की पुढच्याला वाटलं पाहिजे की आणखी वाचावं काहीतरी नवीन आहे ना. लिहिता लिहिता आधार दिला पाहिजे, पुरावा सांगितला पाहिजे त्याला, तर ते उत्तर वाटतं. पहा, मार्क तुम्हाला 100% मिळतात, पण उत्तर तसं असलं पाहिजे है ना. तुमच्याकडे उत्तम गुण असले तर तुम्हाला कोण असं म्हणणार की तुम्ही मूर्ख आहात म्हणून? उत्तमच म्हणाल ना तुम्ही. तर लिहिण्याचा प्रयत्न केला, सराव. असं बी नाही की आपला खूप लय वाचायचे है ना, 25-30 पुस्तकं वाचायचे नाही ना. आता तर समजतंय की तुम्हाला कमी वाचायचे है ना, इतक्या बी गोष्टी करायची गरज नाही. अगोदर आपण वाटत होतं की ह्या करावं त्या कराव्या. जे करायचे ना ते बार बार करायचे, सराव करायचे, इतकं प्रगत बनवायचे ते की पुढच्याला वाटलं पाहिजे की तुम्ही किती की विद्वान, चांगल्या प्रकारचे लिखाण है ना, अशा प्रकारची व्यक्ती आहात असं बी वाटलं पाहिजे त्याच्यामध्ये थोडंफार. हे करता येतं है ना. भास, छलावा है ना, त्याला केमोफ्लॉज म्हणतात इंग्लिशमध्ये. तुम्ही पिक्चर पाहिला असाल, एक आहे म्हणजे वर्ल्ड वॉर झेड म्हणून आहे हॉलिवूडचा पिक्चर. त्याच्यामध्ये ते जे काही हे असतात, काहीतरी नाव आहे त्याचं, काहीतरी रोग पसरलेला असतो, त्या रोगाला करवण्यासाठी किंवा घालवण्यासाठी ते एक औषध वापरतात, त्याचं नाव ठेवतात ते केमोफ्लॉज हे औषध नसतं, फक्त एक छलावा असतो, म्हणजे एक सोंग घेतलेलं असतं. परंतु त्या रोग्यांना वाटतं की किंवा जे काही हे असतं ना, काहीतरी नाव आहे त्यांचं, तर त्या लोकांना वाटतं की हे औषधच असावं, परंतु ते औषध नसतं, एक छलावा. म्हणजे तसंच काम करायचं आपल्याला की पूर्णपणे एक केमोफ्लॉज वापरायचे आपला UPSCमध्ये, की वाटलं पाहिजे की हां उत्तर आहे म्हणून आहे ना, तुम्ही कुठले तर विचारवान विद्वान आहेत असं वाटलं पाहिजे. तसं तर असाल तर उत्तम गोष्ट आहे, नसेल तर करा आता देखावा आहे ना, पुन्हा वाचायला ना. पण आता तर करा. तर याच्यामध्ये काय प्रश्न असेल तर विचारा. प्रश्न आहे कुणाला? अभिजित, विशाल, अश्विन, प्रशिक. आपलं म्हणजे माझी जाऊन काय विचारायला प्रश्न कसा आहे, कल्पकता काही म्हणजे इतिहासापेक्षा कल्पकता जास्त नाही का? तर आपल्याला असं कोणतं तरी उदाहरण द्यावं लागतं ना की त्याच्यामध्ये खरंच बाबा की तिथं कल्पकता जास्त दाखवली आणि इतिहासाला कुठेतरी मागे सारलंय तिने, अशी उदाहरण द्यावं लागतं ना आपल्याला बकरीचं. म्हटलं मी उदाहरण द्या म्हणून, तुम्हाला उदाहरण तेच सांगितले की कोणतं म्हणजे ते तुम्ही म्हणलं ते कोटिंगला झालं, पण उदाहरण फक्त ती बकर म्हणजे नाही का? अरे ते मी नाव नाही सांगितले. सभासदाची बकर, पानिपतची बकर आणि शेलवानीची बकर. आता सभासदाची बकर मध्ये सगळं सांगितलं तर सगळ्या गोष्टी कुठे इतिहासिकता येतात. पानिपतच्या बकर मध्ये सांगताना ते रंगून सांगतात जस्ट. अरे ते हा ते फक्त उदाहरण द्यायचे की सभासद बकर म्हणायचं का की पानिपतच्या बकरीमध्ये डायरेक्ट म्हणायचं की बाबा इतिहासाला हे करून कल्पनेने डायरेक्ट असं म्हणजे मेन्शन करायचं. हा, आता मग तुला जर असं म्हणत असेल की बाबा पर्टिक्युलर पानिपतच्या बकरीमध्ये काय घडलं, मग तुला पानिपतची बकर वाचावं लागेल है ना, मग त्याच्यातून उदाहरण काढावं लागतील. मग तुला जर ते करू वाटत असेल तर मग मर्जी तुझी. तर ते म्हणजे म्हणायचं काय की लिहायचं कसं, तू जर उदाहरण लिहायला गेलास पूर्णपणे, छोटंसं उदाहरण तुला सापडणार नाही पहिली गोष्ट तर है ना. काहीतरी मोठं लांब लचक उदाहरण असेल आणि त्या उदाहरणावरून पुढच्या व्यक्तीला मग त्या उदाहरणावरून पुढच्याला समजणार नाही की युद्ध वर्णन कल्पना चातुर्याच्या जोरावरती दाखवलेलं आहे ना की ऐतिहासिक गोष्टी असं काहीतरी लिहावं लागलं. तर ते कसं 250 ते 150 शब्दामध्ये लिहायचं असते. त्याच्यामुळे पानिपतची बकर आहे ना असं वाटतं ना आपलं. जसं मी म्हटलं की सभासदच्या बकरीमध्ये बहुतेक गोष्टी कसं असतात समक्ष लिहिलेल्या आहेत, ते म्हणजे बरोबर सटीक वाटतात की लिहिलेल्या आहेत, तर ती म्हणजे इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाची वाटते असं म्हणायचं. किंवा दुसरी जे बकर आहे ज्याच्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी पाहिला. पानिपतची बकर तर युद्धाचा प्रसंग आहे परंतु अभिमानानं सांगितलाय आहे ना, कारुण्याचा भाव आहे तरी वीर रस त्याच्यामध्ये ओतलेला आहे. तर या गोष्टी सांगायचे की ज्याच्यामुळे तुम्हाला ते वाटावं की छलावा आहे. मी तुम्हाला अगोदर उत्तर आपल्याला मोठं माहिती की या बकरीमध्ये काय सांगितलं तर आपण ते लिहू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला 5-6 बकरी अगोदर सांगितलं की याच्यामध्ये हे आहे, इथं युद्धाचं वर्णन केलंय असं आहे त्याच्यामध्ये.
उदाहरण साहित्य सांगितलं. तर याच्यामध्ये प्रश्न पहा 10 ते 20 मार्काला येतो आणि तेवढंच करा, बार बार रिपिटेशन करा त्याचं, तुम्हाला होऊन जाईल ते मार्क. आणखी काही प्रश्न? तर आपण जे उपक्रम करतो म्हणा, विशेषतः हे मराठी लिटरेचरला म्हणण्यापेक्षा मोस्टली मी इथिक्सला करतो, म्हणजे आता इथून पुढे करणारच आहे इथिक्सच्या पेपरमध्ये. तिथं उपक्रम जास्त असतात, म्हणजे थेरॉटिकलपेक्षा प्रॅक्टिकल मला करण्यावर जास्त भर वाटतो. तरी पण म्हटलं आपण हे बी करतो ना, इथं बी करून पाहावं एखादा उपक्रम. तर तुम्हाला उपक्रम करायचं पहा, नाही केला नुकसान तुमचंच आहे, केला तर तुम्हाला अनुभव येईल. तर उपक्रम काय आहे की प्रश्न विचारायचे कुणाला, तुमच्याकडे एक शीट तयार करायची तुमच्यापाशी आहे ना, एक शीट असली पाहिजे. जसं की आपण कॉलेजमध्ये असताना किंवा शाळेमध्ये असताना प्रोजेक्ट करायचं ना, तसं एक प्रोजेक्ट इथं प्रॅक्टिकली तुम्हाला करायचं आहे. शीट तयार करायची आणि इथं वयोगट दिला पहा आहे ना, समोर दिसते तुम्हाला वयोगट. 15 ते 25 वयातील जे काही व्यक्ती आहे त्या 2 व्यक्तीला प्रश्न विचारायचे. 26 ते 36 मधील 2 व्यक्तीला, 37 ते 47 मधील 2 व्यक्तीला, 48 ते 58 मधील 2 आणि 58च्या वरील व्यक्तीला 2, म्हणजे अशा 10 व्यक्तीला तुम्हाला प्रश्न विचारायचे. प्रत्येकी व्यक्तीला 10 प्रश्न विचारायचे. काय विचारणार त्याला? पहिला प्रश्न विचारायचा की मराठी भाषेविषयी प्रेम आहे का, आहे ना. ते थोडं हसतील, काही जणांना नसतं, ते नाही बी म्हणतील, काही लोक आहे बी म्हणतील, कारण आजकाल लोकांना हिंदी इंग्लिशमध्ये जास्त प्रेम चाललंय. तर पहिला प्रश्न विचारा त्यांना की मराठी भाषेविषयी प्रेम आहे का. दुसरा प्रश्न विचारा की तुम्हाला वाटते का मराठी भाषा हळूहळू लोप पावेल म्हणून, आहे ना. त्यांना विचारा की लोप पावेल असं वाटते का, जर वाटत असेल तर कारण सांगा, आहे ना. मराठी भाषेमध्ये भाषा हळूहळू लोप पावते असं वाटतं का. आपण म्हणतो ना मराठी भाषा मरत आहे, त्याला दुसऱ्या शब्दामध्ये असं म्हणतो की मराठी भाषा हळूहळू लोप पावेल का, असं वाटतं का तुम्हाला, कारण सांगा म्हणायचं. तिसरा प्रश्न त्यांना विचारा की तुमच्या घरामध्ये मराठी बोलण्याचे प्रमाण किती टक्के आहे. 100% तर म्हणले तर त्यांना चूक समजा, कारण 100% कोणी मराठी बोलतच नाही, आहे ना. पहिली गोष्ट तरी काही ना काही, जसं की ग्लास आहे, ग्लासला मराठीमध्ये ग्लास म्हटलं जातं का, पेला आहे ना तो, तर तशा प्रकारचे बरेच आहे. जसं की टेबल आहे, तर त्याला काय म्हटलं जातं मग, आहे ना. बऱ्याच वेळा दुसऱ्या गोष्टी बोलल्या जातात, साधे गोष्टी आहेत ज्याला बऱ्याच वेळा आपण इंग्लिश शब्द वापरतो. त्याच्यामुळं काही लोक असतात ज्यांच्या घरामध्ये मराठी, महाराष्ट्रामध्ये राहतात पण पूर्णपणे हिंदी नाही, इंग्लिश बोलली जाते. तर त्यांना विचारा की तुमच्या घरामध्ये मराठी बोलण्याचे प्रमाण किती टक्के आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न विचारा की तुम्ही किंवा तुमची मुलं, जर ते एखाद्याचं लग्न झालं असेल, आता 26च्या पुढचे लग्न झालेलेच असतील, तर त्यांना बोला की तुम्ही किंवा तुमची मुलं कोणत्या माध्यमातून शिकली, आहे ना. कोणत्या माध्यमातून शिकली, मराठी शिकली, हिंदी शिकली, इंग्लिश शिकली, 12वी पस्तोर किंवा मोस्टली ग्रॅज्युएशन पस्तोर विचारा कुठल्या माध्यमातून शिकली. 5वा प्रश्न विचारा की मराठी माध्यमासाठी घेण्यासाठी कधी आग्रह केला का, म्हणजे स्वतः जर ते असतील, सपोज की एखादा व्यक्ती 11वी 12वीला जात असेल तर त्याने कधी आग्रह केला का मराठीच घ्यायची म्हणून, का याच्यामुळे आग्रह केला की त्याला टक्के कमी होते. तर हे विचारा त्याला की मराठी माध्यमासाठी कधी तुमच्या मनामध्ये असं वाटलं का मला मराठी घ्यावं लागते म्हणून, आता आग्रह केला का. किंवा जर त्यांचा मुलगा असेल तर तुम्ही त्याला विचारा की, म्हणजे त्याच व्यक्तीलाच विचारा की तुम्ही असा आग्रह करणार का तुमच्या मुलाला की मराठी घ्या म्हणून, आहे ना, म्हणजे माझा मुलगा मराठीत शिकला पाहिजे असा आग्रह करणार का तुम्ही, हा एक प्रश्न विचारा. त्याच्यानंतर 6वा प्रश्न विचारा की आपण म्हणतो ना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे, तर त्यांना विचारा की तुम्हाला जर असं वाटत असेल की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा तर त्याचे 2 कारण सांगा की ज्याच्यामुळे तुम्हाला वाटते की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा. तर हा बी प्रश्न त्यांना विचारा. त्यानंतर 7वा प्रश्न विचारा की जर मराठी भाषा चिरकाळ टिकवायची असेल, आहे ना, जोपर्यंत पृथ्वी या गोष्टी असेल तोपर्यंत चिरकाळ टिकवायची असेल तर काय करता येईल त्यांना विचारा. त्याच्यानंतर 8वा क्वेश्चन विचारा की आपली राष्ट्रभाषा कोणती असावी, आहे ना. सध्या राष्ट्रभाषा आहे का, नाही ना, नॅशनल नाही भाषा आपली, फक्त ऑफिशियल लँग्वेज आहे, नॅशनल लँग्वेज नाही. आपली राष्ट्रभाषा कोणती आहे असं विचारा त्यांना, किंवा कोणती असावी. मग ते म्हणतील मराठी, हिंदी, इंग्लिश, काही ते म्हणत असतील ते लोक. त्यानंतर 9वा प्रश्न त्यांना विचारा की दक्षिण भारतातील लोक हिंदीला नकार देतात आणि इंग्लिशला मान्य करतात, बरोबर आहे ना. हिंदी याला नकार देतात, इंग्रजीला मान्य करतात, याबद्दल तुमचं मत काय. जसं की तुम्ही जर म्हटलं की आताची एज्युकेशन पॉलिसी पहा, एज्युकेशन पॉलिसीमध्ये हिंदीला जर थोडंसं भाव दिला की लगेच साऊथचे लोक धिंगाणा करतात, आहे ना, कसं जमतंय, म्हणजे आमच्या भाषेला तुम्ही कमी लागता. परंतु इंग्लिशला म्हणलं की लगेच कानडोळा करतात, म्हणजे काहीच बोलत नाहीत, असं इंग्लिशला मान्य करतात, म्हणजे दुसऱ्याचं राज्य आम्ही मान्य करणार,
परंतु आपल्या देशातलं राज्य नाही मान्य करणार. तर ह्या बी गोष्टी, तर इथे विचारा, हा भाग म्हणजे दुसऱ्या दृष्टीने मी घेऊ शकतो की त्यांना त्यांची मातृभाषा जागवायची आहे, किंवा त्यांना वाटतं की आपल्या म्हणजे पूर्ण पूर्वेकडचं म्हणजे जे काही नॉर्थकडचे लोक आहेत त्यांचा प्रभाव आपल्यावर पडू नये, हा त्यांचा वेगळा दृष्टिकोन आहे. परंतु एका देशाला राष्ट्रभाषा असावी का, असा बी प्रश्न निर्माण होतो ना. तर तो एक भाग आहे की जर आपला इथं बोलायचं नाही की हिंदी असावी का इंग्लिश असावी, पण हा का असं म्हणतात ते लोक की हिंदीला नकार देतात आणि इंग्लिशला मान्य करतात, याबद्दल तुमचं मत काय हे विचारा. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न विचारा शेवटचा, की स्थानिक राज्य आणि राष्ट्रभाषाबद्दल शासनाचे धोरण काय असावे. तर हा एक प्रश्न विचारा. विचारत असताना 10 व्यक्तीला तुम्हाला प्रश्न विचारायचे, तुम्हाला यासाठी 10 दिवस असतील है ना, त्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे. काय विचारायचं, पहिलं सर व्यक्तीचं नाव लिहायचं, त्याचं वय लिहायचं, त्याचं शिक्षण, व्यवसाय, आणि जर तुम्हाला सही भेटली तर सही घ्या. आणि ही तुमच्याकडे डायरी असू द्या की पूर्णपणे. आता याचा फायदा काय आहे की जेव्हा तुम्हाला प्रश्न इंटरव्ह्यूला विचारला जाईल की मराठी भाषा किंवा इतर भाषाविषयी, तर तुम्हाला तारतम्यानं वास्तविकपणे उत्तर सांगता येतं, ना की उघड ढोबळ मारणं कुणी काहीतरी म्हणतंय म्हणून. किंवा असं बरंच होतं ना की सांप्रदायिकता किंवा भाषेचा विषय निर्माण होतो, तर लोकांचं मत काय, तर तुम्हाला इथं याच्यावर थोडंसं कन्क्लुजन करता येतं. आणि हे सगळं 10 लोकांचे मत झाल्यानंतर शेवटी तुमचं कन्क्लुजन लिहा की तुम्हाला काय वाटतं की नेमकं काय करायला पाहिजे है ना, या सगळ्या गोष्टीवरून की मराठी भाषेविषयी काय मत आहे, कन्क्लुजन करा. तर हा उपक्रम तुम्हाला करायचा आहे एकाच व्यक्तीला, आपलं नाही तर तुम्ही लगेच घरच्या वेळेला फोन करताल, आईला, मोठ्या बहिणीला, घरच्याबद्दल जास्त नाही, जास्तीत जास्त 3 व्यक्ती घ्या जे तुमच्या नातेवाईक असतील है ना. बाकी 7 व्यक्ती जी आहे की ज्याचा तुम्ही मग एखादा शिक्षक असेल है ना, एखादा मित्र असेल, किंवा जे तुम्हाला थोडासा दूरचा आहे, जवळचा नाही, रोजचा संबंध नाही त्याचा, दूरचा आहे, किंवा एखादा प्राध्यापक असेल म्हणा, किंवा एखादा ऑफिसर असेल, तर त्यांचं मत घ्या. आता हे पहा, याच्यामुळे तुम्हाला एक स्पीकिंग स्किल वाढते है ना, दुसऱ्याचं कसं बोलावं, दुसऱ्याचं मन कसं वळवावं. बरंच म्हणजे हा एकच दृष्टिकोन तुम्हाला वाटत असेल की नुसते एक प्रश्न विचारायचे, परंतु बोलताना जसं की एखादा 25-36चा म्हणजे 25 किंवा त्याच्या पुढच्या व्यक्तीचा आहे, किंवा एखादा 40च्या व्यक्ती आहे, 40 वयाचा किंवा 50, तर त्यांच्याविषयी बोलताना कसं बोललं पाहिजे, त्यांचं जर आपल्याला उत्तर पाहिजे असेल, त्यांच्यापेक्षा भाषा कशी वापरली पाहिजे हे तुम्हाला कळतं बोलता बोलता, की मी त्यांना कसं बोलू, कसं वागू त्यांच्यानंतर है ना, त्यांना माझं मत कसं सांगता येईल. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु तुम्हाला बराचसा अनुभव घेऊन जातात. एक करा पहा, तुम्हाला एक वेगळाच अनुभव मिळेल तुम्हाला याच्यामध्ये. तर हा एक उपक्रम आहे है ना, तो पहिला उपक्रम आहे आपला. तर आपले 10 लेक्चर झालेत ना, 10 लेक्चर नंतर हा पहिला उपक्रम तो तुम्हाला करायचा आहे. याच्यामुळं डायरेक्टली इनडायरेक्टली बराच फायदा होतो. तुम्ही करून बघा, फायदा होतो जर तुम्ही मनातून केला तर. नाहीतर इथं काही असं बी नाही की सर करायला मार्क देणार नाहीत, नाही, इथं मार्काचं टेन्शन नाही ना, कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला रँक करायचं नाही, हे सगळं तुमच्यासाठी आहे. असलं पाहिजे वास्तविक. उत्तर सांगत असताना इंटरव्ह्यूमध्ये असं ब्लँक होऊन नाही जायचं की सांगणार मी थॉरटिकल सगळ्या गोष्टी. थॉरटिकल सांगून काय फायदा होता. भावना तेव्हाच पोहोचतात जेव्हा तुमच्या मनामध्ये अनुभव आहे काहीतरी है ना, अंतरंगामध्ये बसलेला आहे. जास्तीत जास्त तुम्ही एखादी थेरॉटिकल गोष्ट काही वेळेस समजून सांगू शकता, परंतु अनुभवातून आलेली गोष्ट त्याच वेळामध्ये अधिक परिणामकारक सांगू शकता. तर हा एक फायदा असतो. आणि भाषा हा सेन्सिटिव्ह विषय आहे, संवेदनशील विषय आहे, कुठल्याही देशाचा असो है ना. भाषा म्हणलं की थोडासा म्हणजे राष्ट्राचा प्रश्न आल्यासारखा होतो. त्याच्यामुळे हे काही प्रश्न आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला बराचसा अनुभव मिळेल. तर हा गोष्ट उपक्रम तुम्ही करा. जे मला स्लाइड दिसते ती तुम्ही लिहा आणि त्याच्यानुसार उपक्रम करा. तर तुम्ही केला तर चांगली गोष्ट आहे, नाही केला तर काय करणार त्याला.